पुढे माझ्या इच्छा जरा चांगल्याच होत्या, की मला टीचर व्हायचं होतं. मग आता माझं काही लव नव्हतं कुठे. हं, हं. मला ठरवूनच करायचं होतं लग्न. मग मी माझ्या मामीला सांगितलं, की "मामी तू आत्ता स्थळ बघ, म्हणजे मला 25-26 मध्ये ते होईल." कारण बघण्यात वेळ जातो ना. तर म्हणते, "तो मुलगा तुला बघतो कायम." आणि ते तेव्हा रिक्षा पण चालवायचे. अच्छा. पोलीस पाटील पण होते, रिक्षा चालवायचे. म्हटलं ठीक आहे बघतो, तर मग मला पण बघू दे एकदा कोण आहेत ते. पण मला ते म्हणतात ना, आवडली व्यक्ती मनात, की हं. मी त्याच्यासाठी काय पण करेन. हो, हो. म्हणजे मी त्याला सुधरवेन पण. अशी हां. जी मुलींना एक ही असते ना, तशी तेव्हा मला जराशी चुकीची समज होती माझी. हं, हं. मी सुधरवेन त्यांना वगैरे असं काहीच नसतं. हं. मग पप्पांना सांगितलं, पप्पा ते ड्रिंक करतात. पप्पा बोलले, "सहन कर आता." तेव्हा सांगत होतो तेव्हा ऐकलीच नाही माझं. हं, तर आता तू सहन कर. हं. मग फ्रीडम दिला होता त्यांनी. पण ते स्वतः ना वाईट मार्गाला जात होते. ते हं. मला सहन होत नव्हतं आणि ते कमवायचे चांगले, पण घरात त्यांचा पैसा यायचा. मग तिथे माझी चिडचिड सुरू झाली, की घरात तुम्ही पैसे देत नाही, तर मग घर कसं मी भागवणार ना? म्हणजे आतडे ना त्यांचे खराब झाले पूर्ण. बापरे! हां, दारू पिऊन. दारू पिऊन आणि तरी पण ती लोकं म्हणायची नाहीत, की दारू पिऊन विनोद तुझं असं झालंय. हे गेल्यानंतर त्यांचे कागदपत्र पण त्यांनी जाळले सगळे. तुम्ही दागिने नाही जाळलात, पैसे नाही जाळलात, वस्तू नाही जाळलात, मग कागदपत्रच का जाळलात? हं. हा मला प्रश्न काढायचा होता मीटिंगमध्ये. खरं आहे. आणि मीटिंगमध्ये बसल्यानंतर असं विचारायचं होतं, तुम्ही मला पण प्रश्न विचारा, मी का नाही आली? हं, तुमच्या दृष्टीने मी चुकीची असू दे, हं, पण मला पण बोलू द्या आता. हं. पण ते धीरच आले नाहीत मीटिंगला आणि पोलीस पाटील म्हणतात गावचे, म्हणजे तुला घरात हिस्सा नाही मिळणार. मग म्हटलं मला हिस्सा नकोय, माझ्या मुलाला पाहिजे आणि नाव तर आहे. आम्ही असं पण येऊन राहू शकतो. पण ते भांडण करून राहण्यात काही अर्थ नाही ना. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आज भेटूयात. आपल्याकडे आज नवीन पाहुणे आलेले आहेत. त्यांचे अनुभव जाणून घेऊयात आणि शेवटी मला माहितीच आहे तुम्ही सगळे कमेंट्स करता, पण त्यांचा आजचा अनुभव खूप वेगळा आहे. तर मला वाटतं की तुम्ही पूर्ण गोष्ट ऐका आणि एक तुमचं काय म्हणणं आहे, नक्की कमेंट्स करून कळवा. तर चला भेटूया आपल्या नवीन पाहुण्यांना. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? अक्षता विनोद सुर्वे. अच्छा आणि कुठून आलात? मी रत्नागिरीला राहते आणि सध्या आता माझं दादरला बिझनेस सुरू आहे. ओके आणि काय व्यवसाय करता? मी नऊवारी साड्या शिवते आणि मी शिकवते पण. अरे वाह! नऊवारी साडी म्हणजे काय नेमकं? म्हणजे आपण जे नेसतो हां, हां. त्यापेक्षा शिवून त्या डायरेक्ट वेअर करायच्या. म्हणजे नाडी बांधी पदर घेतला की झालं. अच्छा अशा रेडीमेड. 15 प्रकारच्या मी साड्या शिवते. शॉर्टकट डायरेक्ट. शॉर्टकट एकदम सहावारी धोतर सगळं. अरे वाह! हं. ग्रेट. बरं आणि काय अनुभव शेअर करायचा आपल्याला? मला म्हणजे माझ्या बालपणापासून ते हं. लग्नापर्यंत आणि लग्नानंतरचं आयुष्य जे थोडं सहन पण केलंय, थोडा म्हणजे आनंदित पण गेलंय, ते मला शेअर करायचं आहे. बरं. सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देते, की मला या पॉडकास्टमध्ये येण्याची संधी दिली. त्याबद्दल परत एकदा तुम्हाला धन्यवाद. थँक यू सो मच. हां. हं, सर्वप्रथम म्हणजे मी माझं नाव सांगते परत एकदा. हं, माझं नाव अक्षता विनोद सुर्वे. मी हं. रत्नागिरीची आहे. रत्नागिरीमध्ये माझे आई-वडील, 2 भाऊ आणि मी एकटी. आणि सासरी दीर, जाऊ आणि 2 नंदा. असं आमचं कुटुंब आहे. हं. तुमचं लहानपण कसं गेलं? माझं लहानपण म्हणजे छान गेलं. माझे पप्पा इस्टेट ड्रायव्हर होते हं. आणि आई माझी गृहिणी. 2 भाऊ माझे शिकतच होते चांगले. बरं. पण त्यानंतर पुढे-पुढे माझ्या इच्छा जरा चांगल्याच होत्या, की मला टीचर व्हायचं होतं. बरं. कारण माझी मामी टीचर, मामा टीचर. तर शिक्षण करता-करता आई माझी आजारी पडली. 10वी गेले. आई खूप म्हणजे आजारी म्हणजे सीरियसच झाली होती. हॉस्पिटलला होती हं. आणि त्यावेळेला माझा पेपर होता 10वी मला पेपर काय नीट देता आला नाही आणि त्यानंतर माझं म्हणजे लाईफ चेंज झालं. ओके. म्हणजे मला कॉलेज करता नाही आलं. म्हणजे 10वीत मला ब्रेक मिळाला आणि माझा एक पेपर राहिला. त्याच्यामुळे मी पुढे कॉलेज न केल्यामुळे मला डी-एड पण करता नाही आलं. हं, मग मी हं. एक सोपा मार्ग शोधला, की आपण आता सुट्टीच्या दिवसात काय करू 10वी नंतर. तर मग मी टेलरिंग केलं आणि टेलरिंग करता-करता मला ना त्याच्यातून चांगले म्हणजे फीडबॅक भेटले कस्टमरचे, की तुम्ही छान ब्लाउज शिवता. हं, तर हं. तुम्ही शॉप का नाही टाकत? मग मी 10वीचा विषय तो स्टॉपच झाला तिकडे. 12वी हं. नंतर करायचं ते पण राहिलं. हं, नंतर हं. बाहेरून केली मी 12वी. पण आता म्हटलं आता जर हे आपल्याकडून चांगलं काम होतंय टेलरिंग मस्त हे करते तर त्याच्यातच उतरूया. बरं. तर मग मी 20व्या वर्षी शॉप टाकलं रत्नागिरीमध्ये छोटंसं अच्छा. आणि तिथून मला मग हळू स्टुडंट पण यायला लागले, की मला जसं येईल तसं तू शिकव. माझ्या मैत्रिणीच बोलायच्या. मग मी शिकवायला पण लागली आणि त्याच्यातूनच मला कोहिनूर टेक्निकल मधून ऑफर आली, की टेलरिंग शिकवायची. मग तिथे पण जॉब केला मी.
असं करता करता माझं वय 21, 22, 23 इथपर्यंत आलं आणि त्याच्यानंतर माझं घरी काही लग्नाचा विचार नव्हता. काही आई आजारी होती. आईचं मत काय होतं, की भावाचं पहिलं करायचं नंतर माझं. पण मोठा भाऊ तयार नव्हता लग्नाला. तो बोलला, "बहिणीचं होऊ दे, मी नंतर करेन." मग आता माझं काही लव्ह नव्हतं कुठे. हं, हं. मला ठरवूनच करायचं होतं लग्न. मग मी माझ्या मामीला सांगितलं, की "मामी तू आत्ता स्थळ बघ, म्हणजे मला 25-26 मध्ये ते होईल." कारण बघण्यात वेळ जातो ना. बरोबर. कारण कधी-कधी आपल्या काही निर्णय चुकतात किंवा हं, काय समोरच्याला मी पसंत नाही पडली किंवा अजून काय झालं. कारण मी तेव्हा बारीक होती, पण मी तरतरीत होती. हं. असं एकदम म्हणजे काय म्हणतात ते मंद नव्हती अशी. म्हणजे अच्छा. कोणालाही पसंत पडेन अशीच होती. ओके. मग मामीने ते स्थळ बघायला सुरुवात केली. तिच्याकडे एक स्थळ आलं आणि ते ह्यांचंच होतं, माझ्या मिस्टरांचंच. बरं. तर मामी मला बोलली, हा जो मुलगा आहे ना, ह्याने तुला बघितलेला आहे." म्हटलं, "कुठे बघितलंय?" तर म्हणतात, "तू कोहिनूर टेक्निकलला शिकवायला जातेस का?" मी म्हटलं, "हां." "तू साडी नेसतेस का?" म्हटलं, "हां." हं, तर म्हणते, "तो मुलगा तुला बघतो कायम." हं. आणि ते तेव्हा रिक्षा पण चालवायचे. अच्छा. पोलीस पाटील पण होते, रिक्षा चालवायचे. म्हटलं, "ठीक आहे, बघतो तर मग मला पण बघू दे एकदा कोण आहेत ते." हं, तर जेव्हा बघायला आलेत ना, तर त्यांच्याबरोबर कोणीच नव्हतं, फक्त मित्रच. हं, माझ्याकडनं मामी होती. मग मला थोडंसं तेव्हा पण डाऊट वाटला, की बघायला येतात तर आई-वडील किंवा भाऊ-बहीण असं घेऊन येतात ना, तर ते मित्रालाच फक्त घेऊन आले. मग मामीला म्हटलं, "असं कसं? बघणी आहे तर मग अजून माणसं पाहिजेत ना." मामी म्हणते, "ठीक आहे, आलाय ना मुलगा, बघून घे. तुला बघितलं नाही त्याने." मग मी जेव्हा बघायला गेली, तेव्हा मी पण चकित झाले. कारण त्यांनी मला असं म्हणजे 1-2दा बघितलं होतं आणि ते पण एकटक बघितलं. हं. आणि मी पण एकदा नजर त्यांना दिली, की हा मुलगा मलाच का बघतो? अच्छा. असं आणि तेच स्थळ आलं तिकडे. म्हणजे ते हं. ठरवूनच झालं. माझं लव्ह नव्हतं त्यांच्याशी. ओके. आणि पप्पांना म्हटलं, की मला ना तो मुलगा बघतो आणि मला तो आवडतो. मी हं, पहिल्या क्षणी म्हणजे त्यांच्या हं. बघितल्यावर प्रेमात पडल्यासारखं झालं मला. ओके. पप्पांना वाटलं मला त्या मुलाशी लग्न करायचं आहे. तर पप्पांनी चौकशी केली. आणि पप्पा एसटी ड्रायव्हर आणि रिक्षा आणि स्टँड तिथे जवळच होतं ना. तर काही मित्रांना त्यांनी विचारलं नाही, हा असा-असा मुलगा आहे, तर तो काय करतो? तर मग पप्पांना सांगितलं कोणीतरी, मुलगा चांगला आहे, पण तो दिवसाला 20 गुटखा खातो. हं. पप्पा म्हणतात, "20 गुटखा? व्यसन तर प्रत्येकाला असतं." तर मग पप्पा घरी आले. मला सांगितलं नाही, की "तो मुलगा ना दिवसाला 20 गुटखा वगैरे खातो." असं. मग पप्पांना बोलले, "बघा, तुम्ही परत चौकशी करा. असं 20 गुटखा कोण खाईल दिवसाला? हं, 1-2 असतील." तर पप्पा म्हणतात, "नाही, खरं आहे हे. थांब मग." तरी पण म्हणतो, "मी गावी जातो, घर बघतो." हं, हं. मग ते गावी गेले, घर बघितलं. घर पण त्यांचं सार्वजनिक. हं, हं. म्हणजे तिथे सुद्धा भरपूर हिस्से. मग पप्पा घरी आले. मग मला म्हणतात, की घर खूप लांब आहे, आडगाव आहे. जिथे बस जात नाही, गाडी जात नाही, फक्त सायकल पण जात नाही. अशा गावात तू कशी राहशील? मग मी नाही सांगितलं त्यांना. म्हटलं, "माझे पप्पा तयार नाहीयेत आणि तुम्ही दिवसाला असे एवढं व्यसन करता." तर पप्पा नको बोलले. तर मग मामी जराशी नाराज झाली. म्हणजे हा मुलगा तुला पसंत एवढा करतोय, तर तू त्याला नाही बोलली. तर पप्पा म्हणतात, की "नको, तुला कोणतरी दुसरं भेटेल चांगलं." असं करता-करता म्हणजे पुढे म्हणजे असे प्रश्न निघाले ना, तो हं, मुलगा हं. असा रिक्षा दुसऱ्याची, पोलीस पाटील होते, पण ते त्यावेळेला त्यांना ब्रेक भेटला होता वाटतं. ओके. तेव्हा त्यांना नोकरी पण नव्हती नीट, रिक्षा पण दुसऱ्याची. हं, हं. मग वडील म्हणतात, "हे नको करू." माझे 2 भाऊ पण बोलले, "नको करूस." हं. कारण मुलगा सेटलच नाहीये. पण मला ते म्हणतात ना, अ, एक आवडली व्यक्ती मनात, की मी हं. त्याच्यासाठी काय पण करेन. हो. म्हणजे मी त्याला सुधरवेन पण. अशी हां. जी मुलींना एक ही असते ना, हं, हं. तशी तेव्हा मला जराशी काय म्हणतात ते चुकीची समज होती माझी. हं, हं. मी सुधरवेन त्यांना वगैरे असं काहीच नसतं. मग मामी आली, मामी म्हणते, "बघ, तो मुलगा ऐकत नाहीये. तो म्हणतो तुला बाहेर आणून नंतर बघेन आणि विचारेन परत." हं, मग मला जरा अजूनच हे वाटलं. हं, म्हणजे ह्या मुलाला मी खूप आवडते आणि मला पण ते आवडत होते. म्हटलं, हं. "ठीक आहे, करूया." तर एक गावात आमची एक लेडीज होती, जी जेवण करायला यायची आमच्या घरी. आई आजारी ना, मग ती आजी आम्हाला बोलली, की "लीना नको करूस. हा मुलगा आज मुंबईला 10 वर्ष होता आणि हातीसकर भागात राहायचा आमच्या समोरच. आणि त्यांचं पिणं, त्यांचे जे मित्र चांगले नाहीत त्या मुलाचे." तर मग त्या आजीला बोलली, "नाही," म्हटलं, "आता मी होय बोलली आहे. तर आता कसं?" म्हटलं, "नाही कसं म्हणणार ना आणि मला ते आवडतात पण. आता नाही कसं म्हणणार?" हं. मग पप्पा बोलले, "बघ," म्हणतो, "परत विचार कर." आणि मग मामीला जाऊन सांगितलं. म्हटलं, "मामी, पप्पा तर तयारच नाही आहेत, तर काय करू आता?" मग त्या मुलाला म्हटलं, "एक प्रश्न विचार, की तो मुलगा माझ्यासाठी रत्नागिरीत राहील का? माझं शॉप आहे, मी गावात नाही राहणार." कारण गावी त्यांचा दारूधंदा होता, सासूच्या माझ्या. तर मग त्यांनी ते पण डन केलं, राहील.
त्या अच्छा. मुलीसाठी मी रत्नागिरीत राहीन असं. मग तिथे मी तयार झाली. ठीक आहे म्हटलं, माझ्यासाठी ते रत्नागिरीत राहतायत. हं, हं. तर मग म्हटलं ठीक आहे, होय बोलली आणि मग ठरलं माझं लग्न. हं, हं. डिसेंबरमध्ये टिकली लावली. आमच्यात टिकली लावतात आणि फेब्रुवारीमध्ये लग्न झालं आणि 1 महिना झाला आणि ते ना असे पडत आले. म्हणजे असं आपल्याला बघा चक्कर आल्यानंतर आपण कसं पडत येतो हं, असं, हं, तसे हं. पडत आणि आमच्या घरी कसे पप्पा माझे ड्रिंक नाही करायचे. हं, हं. 2 भाऊ माझे ड्रिंक नाही, कारण ते लहानच होते. म्हणजे पिणारा माणूस कसा आहे, हे माझ्या घरी कोणालाच माहिती नाही. अच्छा. हां. मग मी मामीकडे गेली. मामी जवळच तिथे राहायची. मी रत्नागिरीत लग्न होऊन आली ना. मामी जवळच राहायची. मग मी मामीला सांगायला गेली, "मामी हे ना असं पडल्यासारखं करतायत. ह्यांना चक्कर येते, तू मात्रा दे कुठली तरी." ते देतात तसं. मग तिने ती मात्रा दिली आणि आणि ते झोपून राहिले आणि ते हसले. त्यांचा मित्र पण होता समोर, तो पण हसला. मग थोड्या दिवसांनी मला कळलं, की ते पिऊन आलेत. बापरे! आणि मी तुम्हाला खुळ्यासारखी मात्रा देते त्यांना. हां, म्हणजे हां, यांना चक्कर येते, तर हे पडत आलेत. मग त्याच्यानंतर मला समजलं, अरे हे ड्रिंक एवढं करतात, दिवसा पण. म्हणजे तुम्हाला मग तेवढं एवढं कळालं नाही का, अ, की ते अ, ड्रिंक नाही अंदाजच आला नाही, की ते किती एवढे काळ किती सालची गोष्ट असू शकते ही? ही 2004 सालची. 2004 ची. हां, ओके. म्हणजे गुटखा खातायत हे समजलं होतं, पण हं. ड्रिंक एवढी करतायत हे पण समजलं नव्हतं मला. बरं. मग ते म्हणायचे, "नाही, मी कधीतरी घेतो, हं. माडी, दारू वगैरे असं." बरं, बरं. म्हटलं, "कधीतरी" म्हणून आपण इग्नोर करतो ना आणि हं, हं. नवीन नवरी म्हटल्यावर काय बोलणार ना. हं, हं. मग सहन करायची एक आपल्यात पण एक शक्ती असतेच ना. हं, चला हं. सहन करूया. हं. मग पप्पांना सांगितलं, "पप्पा ते ड्रिंक करतात." पप्पा बोलले, "सहन कर आता." तेव्हा सांगत होतो तेव्हा ऐकलीच नाही माझं. हं, हं. तर आता तू सहन कर. मग पुढे मुलगा झाला त्याच साली 2004 मध्येच मुलगा झाला डिसेंबरला आणि थोड्या दिवसानंतर मी घरीच राहिली. कारण मुलगा लहान म्हटल्यावर मला नोकरी करता आली नाही. बरोबर. नोकरी सुटली तशी हे म्हणतात, "आता तू गावीच चल." हं. म्हटलं, "मी गावी कशी येणार? तुम्हीच तर बोललात ना, मी तुझ्यासाठी रूम घेतो, तू राहा म्हणून. मला गावी नाही जमणार." म्हटलं, "तिकडे दारूधंदा वगैरे नाही मी करू शकत. हं. कारण मी टीचिंग करते, तर मी टीचिंगच करणार ना." तर मग मी पप्पांना सांगितलं. मी टेन्शनच घेतलं, गावी कसं जायचं? मग तिकडे काय करू मी? तर पप्पा म्हणतात, "थांब, 2 वर्ष थांब, मी तुझ्यासाठी रिटायरमेंट घेतो." हं. आणि त्यांनी 2 वर्षांनी बरोबर माझं लग्न झाल्यानंतर रिटायरमेंट घेतली त्यांनी 5 वर्ष अगोदर आणि त्यांनी मला रूमसाठी पैसे दिले. अच्छा. हां, मला बोलले की "तू आता मी तुला पैसे देतो, कुठेतरी रूम घे, काहीतरी करा दोघं मिळून आणि राहा इथेच माझ्यासमोरच." म्हणजे असं. घर विकत घ्या असं. हां, विकत आणि मग मी रूम घेतली आणि 1,00,000 मला पप्पांनी दिले. त्याच्यानंतर 2,00,000 लोन केलं आणि माझे दागिने होते ते 50,000 चे ठेवून मी रूम घेतली. पण तिथे पण परत इश्यू एक आला. की ह्यानी काय केली, ह्याला मी रिक्षा पण काढून दिली होती 50,000 लोन करून टेलरिंगच्या ह्याच्यावरती. त्याचे हप्ते त्यांनी चुकवले होते, हे मला बरं. माहिती नाही. मग बँकवाले आले. मग ते म्हणतात, की "हप्ते चुकलेत, तुम्ही आता भरा." म्हटलं, "कसं भरू? माझ्याकडे तर पैसा नाहीये." "नाही, नाहीतर मग लिलावच जाईल तुमचा ब्लॉक." मग मी विचार केला आता मग मी त्यांना बोलले, "आपण ब्लॉक विकूया हं, हं. आणि आपण ह्याच्यातून नील होऊ आणि आपण नंतर दुसरा घेऊ." हं, हं. म्हणजे मी असं डोकं चालवलं आणि मग तो ब्लॉक माझा चांगला होता. म्हणजे घेतला 3.5 लाखाला आणि विकला मी 7 लाखाला. अच्छा. फायद्यात होती मी तेव्हा. हं, हं. मग मी काय केलं सर्व कर्ज नील केलं. ब्लॉकचं केलं, रिक्षाचं केलं, दागिने सोडवले आणि जे उरलेले पैसे होते ना, ते मी दुसरीकडे इन्व्हेस्ट केले दुसऱ्या ब्लॉकला. आणि तो ब्लॉक मग 1 बीएचके घेतला अच्छा. आणि त्याच्यावरती लोन 5,00,000 केलं. असं म्हणजे मी करत आले आणि मला एक आवड होती संसाराची. हं. छोटंसं घर म्हणजे घरात व्यवस्थित सामान असं. हं, हं. तर मी हप्त्यावर वगैरे घ्यायची. मग आता चांगलं सेटल झाल्यानंतर मग त्यांना पण वाटायचं कुठे सासरी. सासूला पण वाटायची की सून काहीतरी करते आपली. हो. सासू माझी चांगली होती. ती बोलायची म्हणजे इना बोलायची ती मला. हं, म्हणजे हं. इना चांगलं करते असं. मग तिचा विश्वास होता आणि गावी गेल्यानंतर लोकं बोलायची, "विनोद ना सुधारलाय विनोद." त्यांना बोलायचे तिकडे. मी म्हटलं, हं. "सुधारलंय म्हणजे काय?" तर मग त्याच्यानंतर समजलं की हे म्हणजे पहिले खूप पिणं-बिणं हे होतं त्यांचं हं, हं. आणि नवरी लहान भेटली विनोदला. म्हटलं, "लहान भेटली म्हणजे मी किती लहान आहे अशी 24 तर वय होतं ना माझं." हं, हं. नंतर कळलं की ह्यानी मला लग्नात फसवलं की 10 वर्षांनी ते मोठे होते आणि दाखवलं 5 वर्षांनी लहान. ओके. म्हणजे मी लग्नात 24 वर्षाची आणि ते होते 34 वर्षाचे. बापरे! तिथे सुद्धा मी फसली गेली. म्हणजे मी असं म्हटलं, "असं का एवढं फसवणूक केलात?" मग त्याची खरी पत्रिका घेतली, ती दाखवली, ती जुळतच नव्हती आमची पत्रिका. भटजी बोलले, "हे तुमचं लग्न टिकलं कसं? हे वर्षाच्या आत तुटायला हवं होतं." म्हटलं, "मला त्यांनी पत्रिका पण नाही दाखवली. जी दाखवली ती खोटी होती." म्हणजे तिथे पण माझी फसवणूक झाली. मग त्याच्यानंतर ठीक आहे म्हटलं, "आता एवढं झालं, मुलगा झाला, आता काय करणार ना?" तर मी डिव्होर्स तर नाही घेऊ शकत, कारण मला नवरा आवडतच होता माझा. हं, हं. म्हटलं, "जाऊ दे आता एवढे दिवस गेले, सुधरतील पुढे."
मग त्यांना मी दारू सुटण्यासाठी मी औषध मागवलं ऑनलाईन 3,000चं हं, आणि त्यांना बोलले, "मी औषध घ्या तुम्ही, ह्याच्यातनं तुमची दारू कमी येईल." हं. तर ते घेतलं तरी पण दारू त्यांची कमी नाही. मग पावसला गेले, तिथे ₹1500ची आयुर्वेदिक गोळी देतात. ती पण त्यांना दिली. त्याच्यातून पण त्यांची दारू काही कमी नाही. पण त्यांचं प्रेम पण होतं माझ्यावरती चांगलं. असं काही हे मला बाकी कसला त्यांनी त्रास नाही दिला कुठला म्हणजे मारणं, हं, संशय घेणं हा प्रकार त्यांच्यात नव्हता. हं, मग फ्रीडम दिला होता त्यांनी. पण ते स्वतः ना वाईट मार्गाला जात होते. ते हं. मला सहन होत नव्हतं. प्रमाणापेक्षा जास्त हां. दारू पिणं. आणि मला कसं माझा नवरा व्यसनी नको, हं, निर्व्यसनी पाहिजे. 4 माणसात तुम्ही पोलीस पाटील आहात, तर तुम्ही तसे चांगले वागा. हं. म्हणजे तुम्हाला मान मिळणार तो मला पण मिळणारच ना शेवटी. बरोबर. जर आज मी प्रामाणिक आहे, तर तुम्ही पण राहिलं पाहिजे ना. हं, मग हळू नंतर ते व्यसन काही त्यांचं कमी नाही झालं आणि मला ना कानावरती त्यांच्या काही गोष्टी आल्या आणि मला एक फोन आला गावातून की विनोद ना बाईच्या ह्याच्यात अडकलाय. हं, म्हणजे आहे तो एका बाईच्या ह्याच्यात. मी म्हटलं, "नाही, माझा नवरा असा नाहीये." म्हटलं, "ते पिण्यात असतील, पण बाईच्या ह्याच्यात नाही पडणार." तर मी म्हटलं, "बघूया." मग मग मनात ते एक शंका येते ना निर्माण, हा माणूस एवढा म्हणतोय तर काहीतरी असेल. तर मग हं, हं, त्यांचं समजलं मला काही गोष्टी आणि मी जाऊन विचारलं, पण भावाला घेतलं आणि विचारलं. तर मग त्या बाईने मला रेकॉर्डिंग दाखवली. ती ऐकली मी. हं, तेव्हा मला विश्वास बसला, की हां, ह्यांचं हे पण प्रकरण आहे. म्हणजे दारू झाली, गुटखा झाला, बाई हं, आणि हं. लोकांना व्याजानं पैसे देणे. ओके. म्हणजे मित्रांना मदत करणे हे त्यांचं चालू होतं हं, आणि हं. ते कमवायचे चांगले, पण घरात त्यांचा पैसा यायचा नाही. मग तिथे माझी चिड सुरू झाली. की घरात तुम्ही पैसे देत नाही, तर मग घर कसं मी भागवणार ना? आणि तिथून सासू पण थोडीशी चिडचिड करायची, की हा मुलगा एवढा कमवतो विनोद आणि ही देत नाही. हिच्या घरात वस्तू तर आहे, पण मी वस्तू कसे घेतले हे माझं मला माहिती आहे. पप्पा बरोबर. मला मदत करायचे आणि मी हप्त्यावर घ्यायचे वस्तू. पण सासूची चुकी नव्हती त्याच्यामध्ये. त्या कसं बोलणारच आई म्हटल्यावर ना. हं, मुलगा देत नाही, तर तो पैसा जातो कुठे? आणि मी सांगू शकत नव्हती, की हे काय करतात. मला पूर्ण माहिती नव्हती पैसा कुठे जातो. हं, हं. तर मग मी भावाला सांगितलं. भाऊ बोलला, "विषय सोडून दे. ते असतं असं पुरुषांचं बाहेर." म्हटलं, "असं असतं म्हणजे? मी तर गृहिणी, मला काय माहिती असं असतं काय ते?" हं, हं. तो विषय मी सोडून दिला. नंतर परत दुसरी एका बाईची स्टोरी ऐकायला आली. मग तिला जाऊन विचारलं. मग तिने सांगितलं, "तुझ्या नवऱ्याला आवर." मग हे झालं मी नंदीला सांगितलं. म्हटलं नणंद बोलली, की "नाही, विनोद असा नाही. तुला कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल." म्हटलं, "नाही, मी स्वतः पकडलं." मग तिने ना इग्नोर केलं त्या गोष्टीचं त्यावेळेला. ती आता विसरली पण असेल ही गोष्ट मी बोललेली. ती झाल्यानंतर परत तिसरी कानावरती आली गोष्ट. अशा 3 गोष्टी आल्या. मग हं, अचानक मला ना तो राग यायला लागला त्यांच्याबद्दल. म्हणजे मी ह्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला. मी वटपौर्णिमा करते, पाया पडते. हं, नवरा त्या पाया पडण्याच्या पण नाही आहेत तेवढ्या ते इमेजचे. हं, हं. तर म्हटलं काय हे चाललंय आयुष्यात. मी पप्पांना जाऊन बोलली, "पप्पा हे काय ऐकत नाहीत. पिण्याच्या आहारी गेले. यांना बाईचं पण व्यसन लागलंय. आता मी कसं करू?" पप्पा म्हणतात, "बाई आता तू हे सगळं सांगायला गेलीस ना, तर नवऱ्याची आबरू जाईल, तुझी पण जाईल. काही बोलू नकोस. सुर्वे सुधरतील." म्हणजे पप्पा माझे बोलायचे. हं, हं. म्हणजे जावई म्हटल्यावर ते कसं जावेला मानायचे ना. हं, सुर्वे सुधरतील, टेन्शन नको घेऊ तू. तर मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. आणि अचानक 2015 साली कोजागिरीच्या दिवशी त्यांना पोटात दुखायला लागलं. ड्रिंक करून आले होते ना ते. बरं. आणि त्या रात्री त्यांना म्हणजे उलट्या वगैरे व्हायला लागल्या, चावायला लागलं पोटात. मग त्यांना ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर सिव्हिलला ते बोलले, "तुमचं ड्रिंकमुळे झालंय, काही नाही होऊ शकत." ते 2 दिवस तिकडेच तळमळत होते. आणि मग भाऊजी आले आमचे मोठे. त्यांनी बोलले, की "विनोदला दुसरीकडे शिफ्ट करूया. आमच्या इकडे अपरात हॉस्पिटल आहे." तिथे त्यांना शिफ्ट केलं. तर दुसऱ्या दिवशी त्यांचं पोट एकदम ना असं मोठं झालं, सुजत गेलं ते. अच्छा. म्हणजे आतडे ना त्यांचे खराब झाले पूर्ण. बापरे! दारू हां, पिऊन. दारू पिऊन आणि आणि तरी पण ती लोकं म्हणायची नाहीत, की दारू पिऊन विनोद तुझं असं झालंय. ते नाही म्हणायचेत ते. मग? ते म्हणायचेत, "नाही तो पडला होता ना, मग त्याच्या इकडे स्टेअरिंग घुसलं म्हणून." मग स्टेअरिंग घुसलं म्हणून काय आतडं नाही ना असं हे होत, हं, हं. खराब होत नाही. म्हणजे तिकडची तेवढी बाजू त्यांची काळी पडली होती. दारू पिऊन ते रिक्षा पण चालवायचे. एकदा ॲक्सिडेंट झालं होतं त्यांचं. तर मग मी म्हटलं, "आता काय करायचं?" पोट तर वरती येत गेलं आणि डॉक्टर म्हणजे आले. पाणी झालं होतं का पोटात? नाही, ते आतडं पूर्ण पिकलं पोटात सगळं. अरे बापरे! हां. डॉक्टर आले, "तुम्ही आत्ता जर सही नाही दिलात, तर तुमचा नवरा." म्हणजे जाणीतलीच होती केस. तर हं, मग हं. मी म्हटलं, "जाऊ दे." स्वामींना हाक मारली, सही दिली. मग जे काय होईल ते देवाला हाक मारली मी. होईल चांगलं. आणि त्यांचं ऑपरेशन केलं आणि ते आतडे म्हणजे काढले, सगळे काढले. 20 फूट आतडं असतं आपल्या पोटात. त्यातलं 1 फूटच राहिलं आणि ते पण पचनक्रियेचंच राहिलं.
छोटं मोठं आतडं असं जे म्हणतात ते हं, मला माहिती नव्हतं तेव्हा समजलं. हं, आणि जे पचनक्रियाचं होतं ते एवढं म्हणजे 1 फूट म्हटल्यावर काहीच नाही. हं, मग ते डॉक्टर बोलले, "अक्षता, की तुझ्या नवऱ्याचे चान्सेस कमी आहेत हं, जगण्याचे." तर पण तरी पण माझा ना स्वामींवर विश्वास. नाही, स्वामी जगवतील त्यांना. आणि तेव्हा मग तरी पैसा नव्हता तेव्हा. हं, मग करणार काय? आता डिस्चार्ज देणार तिथून ते बोलले, "आता केमला घेऊन जा. इथे तर काही होणार नाही." मग माझे मामा आले, त्यांनी पैसे भरले. त्यांच्या मित्रांनी थोडी मदत केली, सासरच्यांनी थोडी मदत केली, गावातले वगैरे सगळे. आणि मग त्यांना आम्ही केमला नेलं. हं, केमला नेल्यानंतर तिथे सुद्धा तीच परिस्थिती. तिथे सुद्धा डॉक्टर बोलले, की म्हणजे तुझे मिस्टर नाही जगणार. त्यांना पायातून, हातातून असे ना हे लावल्या होत्या, सलाईन लावल्या होत्या. म्हणजे मला बघून म्हणजे आता पण हे होतं, वाईट वाटतं. तेवढं प्रेम पण होतं माझं. मी खूप केलं त्यांच्यासाठी. मग नंतर डॉक्टर बोलले, की "तू प्रयत्न कर, हं. होईल तुझा नवरा बरा." आणि तिथे एक कुटुंब होतं माझं, चुलत सासू अपर्णा काकी म्हणून. ते पूर्ण कुटुंब म्हणजे माझ्या पाठीशी उभं होता. त्याने मला खूप हे म्हणजे हेल्प केली. मी 9 दिवस झोपली नाही, रात्रीची पण नाही, दिवसाची पण नाही. तर ते मला काकी म्हणायची, "लीना तू जेव. तू जेवलीस तर नवऱ्याला बघशील." पण बाकीची लोकं ना बोलून जायचीत, की ही जेवते, म्हणजे हिला काहीच नाही नवऱ्याचं दुःख. पण मला दुःख होतं, पण मी दाखवून तरी काय करणार ना, की माझा नवरा आता जर बेडवर असा मृत्युमुखी पडला पुढे, तर माझं काय होईल? त्यापेक्षा मी जेवते, मी चांगली झाली तर मी नवऱ्याला बघणार ना. मग सासू मला आधार द्यायची, अपर्णा काकी म्हणून त्या. हं. आणि त्यांच्याकडेच मी जायची. 1 तास फक्त अंघोळ करायची, परत यायची केमला. आणि मग त्यांचे मिस्टर, त्यांचा मुलगा म्हणजे मला माझ्याबरोबर असायचे. ते सगळं केल्यानंतर लोकं बोलायचीत, की हिचं काही लक्षच नाहीये. म्हणजे हिने वाट लावली नवऱ्याची. हं, तो दारू पीत होता, तर तुझं लक्ष का नव्हता? हं, हं. तर म्हटलं दारू जर ते पीत होते, तर मी कुठे-कुठे त्यांना बघणार ना. मी मुलाला बघणार, की ते प्यायला कुठे जातात ते बघणार. आणि मी फोर व्हीलर चालवायची तेव्हा. हं. तर ते रात्री-रात्री पण उशिरा यायची 1:30 वाजता. एकदा तर मी फोर व्हीलर घेऊन डायरेक्ट रत्नागिरीत शोधत होते. मुलाला ठेवलं झोपून आणि ह्यांना शोधायला गेले, तर हे म्हणजे पळाले मला बघून. आमदार आले होते तेव्हा पनवेलचे, हं, हं. पळाले होते. म्हणजे त्यांनी असा त्रास दिलाय ना मला, की तो आठवला की वाटतं, की मी म्हणजे काय हे असं माझ्याच नशिबात का असं आलं हे? त्रास म्हणजे म्हणजे कशा प्रकार हां, हे अजून दारू पिणं दारू ना. पिणंच फक्त. फक्त हां. पण आणि तुम्हाला त्यांनी कधी मारलं नाही? नाही, नाही. कधीच नाही मारलं. हं. कारण ते स्वतः मला घाबरायचे पण. कारण ते त्यांच्या अंगात चुका एवढ्या होत्या ना, हं, की हं. ते मला घाबरायला लागले, मी लहान असून सुद्धा. अच्छा. हां, म्हणजे मी त्यावेळेला कशी माहिती आहे, एकमार्गी. हं, प्रामाणिकपणा जो माझ्यात होता, तो त्यांना कळला होता. हं, पण हं. ते चुकत होते त्यांना माहिती होतं. हं, हं. त्याच्यामुळे ते मला घाबरायचे. त्यांचे मित्रसुद्धा आमच्या घरी यायचे नाहीत. हं, ते हं. मित्र त्यांना बोलायचे, "अरे, तुझी बायको खूप कडक आहे रे. हं, आम्ही आम्ही नाही तुझ्या घरी येणार." हं, हं. म्हणजे एवढ्या रागीट आहे खूप. रागीट आहे तुझी बायको. हं, म्हणजे हं. मित्र पण नाही माझा कोण तेव्हा. हं, हं. कारण माझे वडील पण कडक होते. हं, म्हणजे चुलत भावाशी पण नाही बोलायचं, असे हं. बोलायचे पप्पा. खूप चांगलं मला जपलं रे त्यांनी. हं, हं. त्याच्यामुळे मग मित्रांनी त्यांना सांगितलं, "तुझी बायको कडक आहे. आम्ही काही असं येणार नाही तुझ्या घरी वगैरे." हं, हं. पण आणि तुमच्या मिस्टरांना तुम्हाला मुलगाही झाला ना हो, त्याच्यामध्ये. हो. तर मग मिस्टरांना वाटलं नाही का, की आता आपल्याला मुलगा झालेला आहे, आपण आता दारू कमी केली पाहिजे किंवा असं काही टेन्शन होतं का त्यांच्या पाठीमागं, की दारू टेन्शन पिणं नाही, का पण का त्यांना सवयच होती पहिल्यापासून, हं, हं. लग्नाच्या अगोदरपासून दारू पिणं. कारण ते हं. मुंबईला 10 वर्ष होते हं, आणि हं. त्यांची मित्रसंगत पण अशीच होती. म्हणजे जे पिणारे होते मित्र. हं, हं. त्याच्यामुळे टेन्शनही नव्हतं. एक ते आवड म्हणूनच घेतली त्यांनी. हं, हं. आणि नंतर ती आवडचं रूपांतर असं झालं. सवयीत. पुढे ती वाढतच गेलं. मग त्यांना काही कमी करता आलं नाही. हं, हं. पण ते मध्ये बोलायचे, "मला ना सोडायची आहे दारू, पण सुटत नाहीये." असे ते बोलायचे. आणि मग दिवसातून किती प्यायचे म्हणजे एवढं जर पहिले आठवड्यातून एकदा प्यायचे. बरं. नंतर मग आठवड्यातून 3 वेळा असं त्यांचं वाढत गेलं. पण ते अच्छा. लोकांना दिसत नव्हतं. पण ते घरी आल्यानंतर मला समजायचं, हं. की हे आता पिऊन आलेत आहे. हं, हं. आणि ते जेवायचे पण कमी मग पिऊन आल्यानंतर. पण मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले. हो. मग पुढे? त्याच्यानंतर मग महिना झाला तिथे. हं. त्यांना टाके पडले होते पूर्ण ह्याच्यामध्ये. पण 4थ्या का 5व्या दिवशी ते टाके ओपन झाले. म्हणजे तिथे मोठा होल पडला. म्हणजे ₹1 आतमध्ये जाईल एवढा होल पडला. तर आणि जे खायचे ना ते अर्ध्या तासाने त्यांना टॉयलेटला व्हायचं. म्हणजे ते आणि ते एवढे हेवी होते ना, मला झेपायचे नाहीत. बाकी कोणच नव्हतं. हं, हं. एकटीने मी करायची. तेवढं त्यांना उचलायची आणि ते बोलले पण मला एकदा, "लीना तू माझं खूप केलंस." मग मी म्हणायचे, "माझं कर्तव्य आहे. मी करणारच ना बायको म्हटल्यावर." हं, हं. मग फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, दारू सोडा आता. मी सगळं करेन.
तुम्ही घरी बसलात तरी चालेल, मी टेलरिंग करेन, आपल्याला काय एकच मुलगा आहे. मी म्हटलं मला पप्पांची साथ आहे, पण तुम्ही दारू सोडा. तर त्यावेळेला ते बोलले, "मी दारू सोडतो, आता मी ना चांगला राहीन," असे हं, हं. बोलायचे. हं, हं. आणि 1 महिना झाल्यानंतर आम्ही गेलो काकींकडे, अपर्णा काकी ज्या होत्या त्या. हं, हं. आणि त्याने 15 दिवस तरी आम्ही राहिले असेल त्यांच्याकडे. थोडे तिकडे ते बरे झाले आणि आम्ही गावी आलो. गावी आल्यानंतर त्यांना परत सुरू झालं डिसेंटरी. आणि मग आता करणार काय? मग मला ना फक्त स्वामी समर्थच आठवायचे. तेव्हासुद्धा तेच. देवळात गेली, प्रार्थना केली आणि तिकडे एक भटजी होते. त्यांना म्हटलं, की "यांची डिसेंटरीच नाही थांबत आहे." म्हणजे ते ना थकले डिसेंटरी होऊन. खाल्लं लगेच अर्ध्या तासात. वैतागले. मग ते पण डिप्रेशनमध्ये गेले, मी पण डिप्रेशनमध्ये गेली होती. मग ते बोलले, "पोथी त्यांना वाचायला सांग स्वामींची, हळू होईल असं." आणि एक त्यांनी पोथी दिली आणि त्यांना सांगितलं, "जप करा, हे करा," असं वगैरे सांगितलं. ते केल्यानंतर त्यांचं ना हळू कमी झालं. हं. स्वामींचं केल्यानंतर. एका महिन्यात ते बरे झाले. मग हं. डॉक्टरना आम्ही भेटायला गेलो, तर डॉक्टर चकित झाले, म्हणजे हे कसं काय झालं? हा माणूस तर जगणार नाही." आम्ही म्हणजे आशाच सोडली होती आणि हे बरे कसे झाले? तर हं. देवाची कृपा म्हटलं, स्वामी स्वामींची. समर्थ. खरोखर म्हणजे तेव्हा मी मानलं स्वामी समर्थांना, ते आहेत. रोज मी तारक मंत्र म्हणायची आणि त्यांना पण विश्वास बसला स्वामींवर. मग देवळात, मठात वगैरे ते यायचे आणि 1 महिना गेला आणि मी 5 वर्ष ना सदस्य होती शिवसेनेची. हं. आणि मला सरपंच पद मिळणार होतं त्या काळात. बरं. तर त्यासाठी ते परत गेले हं. ग्रामपंचायतमध्ये, की मला माझ्या बायकोला सरपंच पद मिळालं पाहिजे. हं. तर मी त्यांना काय बोलली, "आता सरपंच पद मी घेऊन काय करू? घरात कमवतो कोण नाही माझ्याशिवाय. मी जर तिकडे गावात गेली तर कमवून खाणार कसं आपण?" हं. म्हटलं, "मला ते पद नको." तरी पण ते त्यांना एक इच्छा होती, माझी बायको सरपंच झाली पाहिजे. हं. खूप त्यांना आवड होती. मग मी ना दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे आणि ते तिकडेच गेले. हं. आणि त्यांना काय ते पद मिळण्यासाठी प्रयत्न केल्याने तरी ते काही मिळालं नाही. हं, हं. तिकडच्या त्या लेडीज होत्या त्यांनी काय ते पद सोडलं नाही. अच्छा. मग मी पण आशा सोडली. म्हटलं नको ते आपल्याला. 2-3 महिने गेले आणि जसे ते बाहेर फिरायला लागले ना, ते परत व्यसनाच्या आहारी गेले. परत दारू वगैरे गावी 15 दिवस जाऊन मग राहायचे. एवढं ऑपरेशन होऊन सुद्धा? हां, तरीसुद्धा ते दारूच्या आहारी गेले आणि मग ते गावी जायचे, तिकडे दारू प्यायचे. मग मी बोलायचे पप्पांना, की "हे मी इकडे एकटी आणि हे तिकडे. कसं होणार?" म्हटलं आमचं. हं. मला आता त्यांची गरज होती आणि त्यांना माझी गरज होती. पण आम्ही एकत्रच नाहीत. हं. ह्यांना ते डिप्रेशनमध्ये गेले ना ते. मग ते गावी जाऊन राहिले आणि मला म्हणतात, "आता तुझं तू बघ." म्हटलं, "माझं मी बघू म्हणजे काय करू?" आणि हप्ते चुकले फ्लॅटचे परत दुसऱ्या हं. फ्लॅटचे. हं, हं. मग बँकवाले दारात आले. म्हणतात, "आता तुम्ही एक वेळ तुम्ही काय करा, आता हा विका. जे काही पैसे येतील ना, ते नंतर तुम्ही घ्या तिसरा फ्लॅट काय असेल तुमचा तो." हं, हं. म्हटलं, "ठीक आहे." लिलावात जाण्यापेक्षा हे बेस्ट आहे ऑप्शन. मग मी तो फ्लॅट विकला. म्हणजे घेतला 8,00,000ला आणि विकला 9,00,000ला. आणि तो नंतर जो पैसा येईल तो म्हटलं ह्यांना म्हटलं, की आपल्या माहेरी म्हणजे माझ्या, तिथे छोटंसं घर बांधून आपण राहूया. तुम्ही काही करू नका. तर त्यांनी काय केलं असेल सांगा? फ्लॅट विकणार म्हटल्यावर मित्रांना सगळ्या फोन लावले. हं. "मी आता फ्लॅट विकणार आहे, तर तुमचे सगळ्यांचे पैसे देतो." मी त्यांना प्रश्न विचारला, "कसले पैसे? मला आत्तापर्यंत तुम्ही काही सांगितलंच नाही ते." तर म्हटलं, "मी काय देणारच नाही, कारण जे येतील पैसे ते फ्लॅटलाच जाणार आहेत. तुम्ही कुठले पैसे देताय? काय कर्ज करून ठेवलाय?" तर ते सांगायला तयार नाहीत मला. मग मी फ्लॅट विकल्यानंतर मला फ्लॅट विकल्यानंतर पैसे माझ्याकडे आलेत ना. त्यांना एक पैसा नाही मिळाला. त्यांनी काय केलं असेल सांगा? बॅग उचलली आणि गावी गेले मला टाकून. अच्छा. सोडून गेले. सोडून गेले. मला हं. म्हणतात, "तू माझ्याकडे पैसे दिलेच नाही ना, तर आता मी चाललो." म्हटलं, "मी पैसे आलेतच नाही तर तुम्हाला देणार काय? 1,00,000 येतील ते आपल्या मुलाला ठेवले पाहिजे ना, मुलासाठी किंवा आपण एक रूम बांधूया तिकडे. बरोबर. त्याच्यासाठी मी ठेवले." तर म्हणतात, "नाही, आता मी तुझ्याशी नाही राहणार." हं. मला बोलले आणि गावी गेले मला टाकून. मग तो ब्लॉक जेव्हा खाली करायचा होता फ्लॅट, हं, हं. तेव्हा पप्पा होते माझ्याबरोबर. ते सामान मी घेतलं, एकटीने दुसरीकडे शिफ्ट केलं. पण ते काय आले नाहीत. वाट बघितली, आले नाहीत. मग मी एकटीच राहायची. वर्षभर एकटी होती हं, हं. आणि ते गावी होते. आणि त्यांना काय वाटलं माझ्याबद्दल माहिती नाही. ते परत मला न्यायला आले. हं, हं. मामाला बोलले, की "मला लीनाला सांगा, माझ्याबरोबर राहायला, मी दारू सोडेन." हं. आणि मग मामाने मला बोलवलं. छोटा मामा माझा टीचर आहे होता. "लीना जा, सुर्वे आलेत, ते सुधारणार आहेत बोललेत ना, तू जा." मग मी मामाचं ऐकलं, परत राहायला गेली. परत तेच. तो फ्लॅट गेलेला पण त्यांनी परत घेतला हातात. अच्छा. हां. तो गेल्यावर परत कसा आला तो आता मला काही आठवत नाही, पण तो परत आला फ्लॅट आमच्याकडे हातात. आणि मग मी ह्यांना परत विचारलं, "तुम्ही पैसे कुठनं आणलात हं. आत्ता? हं. तुम्ही तर आजारी आहेत." हं. मग ते भराभर त्यांनी फ्रिज घेतला, टीव्ही घेतला, शोकेस घेतला आणि सोफा, कम वगैरे ते सगळं घेतलं त्यांनी. हं. म्हटलं, "तुम्ही आजारी असताना हा पैसा परत कुठनं आणला मला सांगा."
ते सांगायला तयार नाहीत. मग मला ते म्हणतात, "मी बहिणीला 50,000 दिलेत, भावाला 60,000 दिलेत, जावेला 25,000 दिले." हो म्हटलं, "पैसा कुठून आला ते तरी सांगा. हं, नाहीतर कुठून तरी आणाल, नंतर आपल्यावरती येईल ना." हं, ते हं, सांगायला तयार नाही. मग म्हटलं, "मला हा पैसा नको." हं. आणि मला तेव्हा जॉब आला मुंबईतून टीचरचा, लिबर्टी इन्स्टिट्यूट, जे पुण्याला आहे ते. तो पैसा त्यांचा कुठून आला होता? ते सांगायलाच तयार नव्हते. तुम्हाला हे अजूनही माहीत नाही की तो अजूनही पैसा माहिती नाहीये ती गोष्ट. तो अचानक पैसा कुठनं आला? पण जर तू तो सर्व पैसा त्यांनी आलेला तो घरातच घातला. नाही. मग? तो सगळा असं सांगितलं ना, की बहिणीला दिला 50,000, भावाला दिले पैसे, विहिरीला 70,000 दिले. असे ते मला सांगत गेले. म्हणजे तेव्हा ते थोडे-थोडे बोलत पण होते ना. ते पैसे त्यांनी वाटून टाकले. पण घरामध्ये तुम्ही म्हणलं ना की तेच फ्रिज वस्तू घेतले, फक्त तेवढेच दिसले मला. मग घरामध्ये हां, घरामध्ये वस्तू घेतलेले हं. तेवढे दिसले. आणि बाकीचे ऐक पाहुण्यांना वगैरे दिले. हां, ते दिले. हं, आणि त्याच्यानंतर माझी गंतण पण होती बँकेत परत ठेवलेली, ते हं, आजारी असताना. ती हं, पण त्यांनी सोडून आपल्याकडेच ठेवली. आणि आता मी मुंबईला जॉबला जाणार, तर मी त्यांना बोलली, "मी जाते आता जॉबला. तुम्ही काय आता कमवत नाही आणि हा पैसा कुठून आणलात ते सांगत पण नाही." हं. मला म्हटलं, "हा नकोय पैसा तुमचा." आणि मी टीचर म्हणून जॉबला लागली, तर ते एकटे होते. एकटे असल्यामुळे त्यांचं काय झालं, म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं. मी होती तेव्हा लक्ष द्यायची हं, हं. आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला बापरे! फ्लॅटमध्ये. आणि मी मुंबईला असताना मला पप्पांचा फोन आला, की "तू ये, सुर्वे गेलेत." तर मी पप्पांना म्हटलं, "येते." पण मला ना उशीर झाला जाईपर्यंत. ट्रेनच मिळेना. असं म्हणतात ना, त्या अशा वेळेला पटकन काही वाहन भेटत नाही, तसं माझं काहीतरी झालं हं. आणि त्या वेळेला मी पोहोचली नाही, असं. अच्छा. हां, मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी टच झाली पप्पांकडे. हं. तर आता पप्पा बोलले, "आता हा कालचा दिवस गेला. तू तिसऱ्या दिवशी सारीला तरी चल माझ्याबरोबर." मग माझ्या मुलाचा फोन आला मला. म्हणजे मग तुम्ही त्यांच्या घरी नाही गेले, नाही वारले तरी? गेले. नाही, मी माहेर माझ्या जवळ आणि सासर माझं लांब आहे, रत्नागिरीतून. म्हणजे तिथे तेव्हा गाड्या वगैरे जास्त नाही. म्हणजे अ, बस 2च, बरं. सकाळी आणि रात्री असं. हं. मग पप्पा बोलले, "आता उद्या तरी चल, सारी असते ना आमच्यात भरायची." तर मग म्हटलं, "ठीक आहे, मग जाईन." तर ज्या दिवशी मी जाणार ना, उद्या तरी चल म्हणजे म्हणजे पहिला दिवस हा चुकला ना. हं, दुसऱ्या हं. दिवशी मी आली, तो तर असाच होत गेला. हं, 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 हं. तिसऱ्या दिवशी जायचं ना, तर तेव्हा पण पाहिजे ना मी. तर पप्पा बोलले, "चल जाऊया आपण." तर मुलाचा फोन आला. ओके. "मम्मी तू येऊ नकोस, ही लोकं तुला मारायला टपलेली आहेत." म्हणजे हं, त्याला कोणीतरी ते सांगितलं असेल, हे बोलायचेत ना, हं, "तुला मारणार आहेत" वगैरे. तसं त्याने मला सांगितलं आणि तेव्हा तो लहान होता. हं, हं. मग मी पप्पांना बोलली, "एक तर म्हटलं आधीच माझं त्यांच्याशी म्हटलं भांडण झालेलंच होतं. दारू, बाई, गुटखा हे ऐकून माझं ना डोकंच आऊट झालं होतं." म्हटलं, "मला नाही म्हटलं इच्छा नाही आता राहिली. आता ते तर राहिले नाहीत. कशाला म्हटलं मी आता जाऊ तिकडे." आणि विषय मी सोडून दिला त्यांचा. मग तुम्ही गेलेच नाहीत तिकडे? नाहीच गेली मग नंतर. कारण मी अगोदरच एवढं सहन केलं होतं ना, की मला ते मनातनं हळू उतरतच गेले. ते मारतील म्हणजे कोण तुमचे? अ, नणंद, दीर वगैरे असे ते काही बोलत होते असतील तिकडे, हिला मारू, हे करू, ते. मग तसा मुलगा मला बोलला, "तू हं. मम्मी आता नको येऊस." कशामुळं की तुमच्यामुळं मुलगा गेला म्हणून? नाही, मी त्या दिवशी आली नाही ते म्हणून. ओके. बरं. केमला मी सेवा केली ही सगळ्यांना माहिती आहे. हं, हं. सासर, माहेर अगदी मुंबईपासून माहिती आहे मी त्यांची सेवा किती केली हं, आणि ते हं. परत सुधारले नाहीत ते पण सगळ्यांना माहिती आहे. हं. तर मी किती सहन करणार ना. हं, आणि हं. तुम्ही सांगा ते घरात आहेत आणि मी पण घरात राहिली, तर मग खाणार काय? बरोबर. मला तर कमवायला बाहेर पडायलाच पाहिजे आणि हे पैसा कुठून आणलाय ते पण सांगत नव्हते. मग मी विषय त्यांचा सोडून दिला. मी जॉब केला. 6 महिने तरी मी मुंबईला होती. पण तिसरा म्हणजे आता ऑब्व्हियस आहे की हं, कोणालाही वाटणारच हं, की तिसरा आहे. हं, आता नवरा गेलाय, हं, धन हं. आमच्या इकडे धन म्हणतात, हो, की ठीक आहे तुम्ही धन द्यायला नाही पोहोचला, हो, पण कमीत कमी तिसऱ्याला तरी हो. शेवटचं एक नाहीच गेली मी नंतर. म्हणजे त्यावेळेला मला इच्छाच नाही झाली. मला नाही काय माहिती का ते असं. म्हणजे मला ते जे त्यांनी मला काय पण तुमच्या दोघांचं एवढं प्रेम होतं मग तरीसुद्धा मला इच्छा नाही झाली. मी कठोरच बनली एकदम. एवढं प्रेम असून? हो, कठोरच बनली मी. पप्पा पण चकित झाले, की "तू एकदम कशी एवढी बदललीस?" म्हटलं, "पप्पा मला आता इच्छाच नाही राहिली त्यांच्याशी जायची." मला हं. कारण ते आणि म्हणजे मला कोल्हापूरची जी गोष्ट कळली ना, ती मी इकडे सांगितली तरी तुम्ही ते म्हणजे तोंडावरती हात घ्याल. म्हणजे काय झालं होतं म्हणजे नेमकं? एक कोल्हापूरची लेडीज, हं, हं. हे 3 मित्र रत्नागिरीत तिला घेऊन यायचे. बापरे! हां, दारू, ती बाई. हे जे चित्र जे सत्य आहे, मी खोटं नाही, स्वामी शपथ सांगते. हं, हे खरं ऐकलं ना, ती रूमसुद्धा त्या एका माणसाने मला दाखवली, आमच्याच नातेवाईकाने. हं, हं, आणि मी तेव्हा वेड्यासारखी ना, मी सगळीकडे जाऊन ओट्या भरायची. माझ्या नवऱ्याला बरं वाटलं, हं. ओटी भरूया. पण जेव्हा मी ज्या कारमधून गेली आणि माझा नातेवाईक होता, तो बोलला, की मामी लागते मी त्याची. "मामी तू एवढं करतेस मामासाठी, पण मामा नाहीये तसा."
म्हटलं, "का? काय झालं?" म्हटलं, "माहिती आहे त्यांची मग ते काय करायचे ते कुठले काय म्हणजे त्यांचे सगळं माहिती आहे." म्हणतो, "नाही अजून एक गोष्ट आहे," म्हणतो, "तू ऐकलीस तर मग आम्ही चकित होशील." मग हे सांगितल्यानंतर ना पूर्णपणे ते माझ्या मनातनं उतरले, पूर्णपणे. जे काही प्रेम होतं ना, राहिलंच नाही. काहीच नाही राहिलं माझ्या मनात. म्हणजे कोल्हापूरवरून एक बाई आणायचे, हं, 3 मित्र हं. एका रूममध्ये येऊन म्हणजे ते आता बोलू पण नाही काही शब्द. हां, ठीक आहे. हां. पण तो जो शब्द ऐकला ना, म्हटलं एवढी वर्ष मी ह्या माणसाकडे राहतेय. ओके. मी प्रामाणिक आहे. माझं कुठल्या मुलावर प्रेम नाही. कधी मी हं. कुठल्या मित्राशी बोलली नाही. म्हणजे मित्र हा प्रकारच मला माहिती नाही. अच्छा, म्हणजे ह्या कारणामुळं हां, तुम्हाला खूप तुमच्या मनातलीच इच्छा मिली पूर्ण. इच्छाच मिली एकदम म्हणजे मी ओके. ठरवलं, की नाही आता हा माणूस मला नको. हां, म्हणजे एक असतं तर चला ठीक आहे, चूक समजली असती. हो. पण एवढ्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे हां, जी जी स्त्री अ, थोडा-थोडा पैसा जमवून हां. संसार वाचवण्याचा प्रयत्न करते, नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न हो. करते. तिला जर फिरून जर लॉयल्टी जर मिळत नसेल तर काय उपयोग? ओके. म्हणजे ते माझ्या डोक्यात फिट इतकं झालं, की मी म्हणजे एवढी प्रामाणिक असून माझा नवरा माझा विश्वासघातच करत आला. हं. आणि मला ते एवढे आवडायचे ते, की मी स्वतःकडे न बघता त्यांच्याकडे पहिलं इतकं हे करायची, केअर हं. करायची. तर ओके. ती व्यक्ती अशी कशी काय होऊ शकते? हं. आणि मला कोण विचारत पण नाहीये, की तू हं. आलीस नाही, तू चुकलीस. आता हं. आमच्यात पद्धत असते, की माणूस गेला की हाक मारायला येतात हं. आमच्या रत्नागिरीमध्ये. बरं. त्यावेळेला माझे नातेवाईक कोण नाही आले मला विचारायला, हाक हं. मारायला कोण नाही आले. ते माझी चुकी काढायचे. "तू बरं. गेलीस नाही, तू चुकलीस. तू 1 वर्ष लांब राहिलीस." म्हटलं, "मी नाही राहिली, ते राहिले." हं. त्यांना ब्लॉकचे पैसे हवे, त्यांनी पैसे तर काहीच नाही आले. हं. 1,00,000त मी मुलाला ठेवणार, की मी ह्यांचं कर्ज भागवणार. हं. हं. ह्यांचं कर्ज काय आहे ते मला माहिती पण नाही हं. अजूनपर्यंत. आणि तो पैसा कुठून आला ते पण माहिती नाही. आता मुंबईला असताना आता मी तिसऱ्या दिवशी जाणार, तर माझा मुलगा बोलला, "मम्मी येऊ नको." हं. पप्पांनी स्वतःहून वाट लावून घेतली. हं. हं. आज पण मुलगा माझ्याबरोबर जो आहे ना, तर तो ह्या कारणासाठीच आहे, की मम्मी माझी चुकली नाही म्हणून तो माझ्याबरोबर आहे. अच्छा. तुमचे मिस्टर वारले हं. आणि मग पुढे तुम्ही गेल्या नाहीत गे तिसऱ्या हो, दिवशी. गेले मग नाही. तिथून पुढे कसं-कसं? पुढे फ्लॅटमध्ये सामान होतं हं. आमचं. तर मी पप्पांना म्हटलं, "आता ते 12 दिवस साफ-सफाई वगैरे काय करतात ना." पप्पा बोलले, "जा, तुझा ब्लॉक आहे तो साफ कर हं. आणि फरशी वगैरे पुसून व्यवस्थित कर." गेली तर कुलूप हं. आणि जे कुलूप होतं मी लावलेलं कारण आम्ही दोघं वापरायचे ना ब्लॉक. हं. ते कुलूप तर नव्हतंच, दुसरंच कुलूप. हं. मग मी ते फोडलं. पप्पांना बोलले, "कुलूप दुसरंच आहे." मी फोडलं आणि आत गेल्यानंतर सगळं सामान गायब. बापरे! हां. ते सर्व सामान माझ्या सासरच्यानी घेऊन गेले. सगळं नवीन-नवीन फर्निचर जे काय होतं ते सगळे घेऊन गेले. हं. त्याच्यामध्ये माझी गंतन होती ती पण घेऊन गेलेत. बापरे! सोन्याची 3 तोळ्याची. पैसे होते ते पण घेऊन गेलेत. फ्रिज नवीन, टीव्ही नवीन, शोकेस सगळं. हं. आणि मग मी कंप्लेंट केली पोलिस स्टेशनला. 12 हं. दिवस पूर्ण झाल्यानंतर केली. हं. पोलिस स्टेशनला माझी चुकी काढल्याने, की "तुझी चुकी आहे. तू नवऱ्याच्या ह्याला आली नाहीस ना." हं. झालं मग तिकडे विषय तो स्टॉप केला नाही. अरे म्हटलं, "मला विचारा ना." मी का नाही आले? मला कोण विचारतच नाहीये. हं. मला बोलायला तरी द्या. नाही. "तू आलीस नाही ना, तुझं चुकलं. तू तू आता जा." हं. हं. मग माझा भाऊ छोटा बोलला, तू चल आता. काय काढून उपयोग नाही. तुझं कोण नाही ऐकणार. तू एकटी नाही, ती 4 जण आहेत." तिथे सुद्धा स्टॉप विषय. मग आल्यानंतर पप्पांना म्हटलं, "आता ही लोकं अशी वागतात, तर मी सासरी कशाला जाऊ ना?" पहिली पण नाही जायची मी जास्त. बाहेरच असायची. कारण त्यांच्या ते दारूधंदा, शिव्या वगैरे हे मला नाही पटायचं. आमच्या घरी अच्छा. असं शिव्या हा प्रकारच नाही. दारूधंदा म्हणजे दारू विकायचे का? हां, घरातच दारूधंदा. मग येणारे आहेत ना, ते पण शिव्या तोंडात असायच्यात ना. अच्छा. दारू प्यायल्यानंतर ते काही-काही जण शिव्या वगैरे द्यायचेतच ना. हं. हं. म्हणजे हं. त्यांना ते नॉर्मल वाटायचं हं. शिव्या. पण आम्हाला ते नाही सहन व्हायचं. हं. कारण हं. आमच्या घरात शिव्या हा प्रकारच नव्हता. हां, काही कधी दारू नाही, कधी दारू ते नाही, शिवी बॅकग्राऊंडच नाही नाही. तुमचं. हां, नाही, नाही. हं. म्हणजे आमचं व्यवस्थित एकदम वातावरण. मग तिकडनं बाहेर पडल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये अजूनच गेली. मी हं. म्हटलं सगळे माझेच दोष काढतायत. मला विचारतच नाहीत, की "का तू अशी वागलीस?" हं. काहीतरी कारण असणारच ना. मग मी मुंबईला परत गेली हं. आणि मग जॉब वगैरे सुरू केला आणि त्या विचारात ना म्हणजे मी कशात गेली माहिती आहे? काही-काही बायका चिडखोर होतात हं. किंवा काही कुठल्यातरी मार्गाला जातात. मी वाईट मार्गाला नाही गेली, स्वामी कृपेने. पण मला ना असा एक छंद लागला फोटो काढायचा. बरं. सतत फोटो काढायची, सतत फोटो काढायची. हं. मग मला भाऊ ओरडायचा, "काय फोटो काढतेस? काय तुला काही कामधंदा नाही काय?" हं. म्हटलं, "नाही रे, माझं मन रमतं ह्याच्यात." जे हं. आज माझ्या मुलाला पण आवड आहे. म्हणजे ती आमच्या ह्याच्यातच आहे. हं. हं. हां, तर
ते मग भाऊ बोलल्यानंतर मग ते स्टॉप केलं नंतर. हं, हं. आणि माझ्या मैत्रिणी पण लांब झाल्या त्याच्यामुळे, की काय सारखे फोटो वगैरे असं भरपूर फोटो काढायची मी. हं, हं. आणि एक मैत्रीण तर एवढ्या क्लोज असायची ती पण माझ्यानंतर बोलायची बंद झाली. हं, हं. हळू-हळू नातेवाईक कमी झाले. ते म्हणजे माझ्या असं म्हणजे बघताना ते असे बघायचीत, की हिचीच चुकी आहे. ही प्रेताला गेली नाही, म्हणजे हिच्यातच काहीतरी खोट आहे. असं अच्छा. समजून ते माझे हे करायचे. अच्छा. म्हणजे शेवटच्या क्षणी हां. आली नाही म्हणून हां. सगळ्यांचा राग. राग, सगळ्यांचा राग. अगदी बरं. माहेरपासून, सासरपासून. हं. मग जेव्हा समजलं लोकांना, काही लोकं मला अजून हे करतात, हं, हं. की सुर्वे असे वागले म्हणून तू वागलीस. काही हं. जणांनी समजून घेतलं नाही तसं. हं, हं. पण जे एकदम जवळचे नातेवाईक आहेत ना, हं, हं. ते मला खूप टॉर्चर करायला लागलेत. बरं. मग जशी मी त्यांच्यापासून ना लांब-लांब गेली. हं. मुंबईला गेल्यानंतर मला जरा बरंसं वाटलं जरा. हं, हं. थोडा फ्रीडम भेटला आणि मी माझ्या मनासारखं आपलं राहिली. बरं. मग नंतर आता घरकुल आलं होतं गेल्या वर्षी. घरकुल आलं म्हटल्यावर आता ते बांधायला हवं. हं. म्हणून गावी गेले. गावी गेल्यानंतर मी दिराला बोलली, की "घरकुल आलंय, मला बांधायचंय. हं. माझी जागा कुठे आहे?" तर ते म्हणतात, "आहे ना जागा, ही काय अथर्वची रूम आहे पाडलेली." हं. त्यांनी नवीन घर घर बांधलं ना जुनं हं, तोडून. हं. तर म्हटलं, "ठीक आहे, त्याची जागा आहे, तर पण मला कुठेतरी बांधावं लागेलच ना." तर मुलगा बोलला, "नको मम्मी, काकांना चांगला आहे. मी इथेच राहतो एकत्र. अच्छा. कारण आपलं कोण आहे आता, तू आणि मी. हं, कशाला हं. घर बांधूया?" म्हटलं, "ठीक आहे." घरकुल मग कॅन्सल केलं आणि अथर्वला म्हटलं, की "तू राहा आता. मी काय कधीतरीच येणार ना." हं. पण मी ज्या दिवशी जाणार ना, त्या दिवशी मला जाऊन विचारते, की "तुझा काय हक्क? तू कशाला आलीस इकडे?" बापरे! मुलगा. हां, डायरेक्ट मला विचारायला लागली. पहिल्यांदा गेली तेव्हा चांगली बोलली, पप्पा होते तेव्हा. हं, हं. आणि मुलाची रूम पण दाखवला नाही. हं, हं. रूम दाखवल्यानंतर पप्पांना बोलली, "राहू दे आता मुलाची रूम आहे तर मी कशाला त्यांच्यामध्ये जास्त पडू ना." हं, 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 हं. आणि नंतर ते ना माझ्याशी वाईट वागायला लागले, की "तुझा काय हक्क नाही, तू यायचं नाही." हं. तर म्हटलं, "असं कसं? मुलगा आहे तोपर्यंत मी येणारच ना. आज हो. त्याचे वडील नाहीत, तर त्याला बघणार कोण हं. माझ्याशिवाय? मी काय टाकून जाऊ त्याला?" तर नाही यायचं. आणि मुलाला पण बोलायला लागले, "तू यायचं नाही इकडे, हं. राहायचं नाही, तुझा काहीच हक्क नाही." ओके. मग मुलगा आता एवढा 20 वर्षाचा म्हटल्यावरती त्याला वाईट वाटणारच ना. तो हळू कमी झाला आणि तरी पण मी बोलली, "जाऊया आपण राहायचं असं." हं, हं. एकदा राहिली, तर मग दोघं जण माझ्याशी भांडायला उठायले, हं, हं. की दीर पण दारू पितो ना, हं, हं. कधीतरी पितो. बरं. तर मग ते पण भांडायला लागले, जाव भांडायला लागली. हं, ही हं. कुठल्या नात्याने आली आहे? मग ती भांडणं नको म्हणून मी शेजारच्या रूममध्ये चुलत जाऊ आहे त्यांच्याकडे जाऊन झोपली. रात्रभर भांडण हे करत होते म्हणून. मग ते त्यांच्याशी पण भांडतात. मी हं. शेजाऱ्यांकडे गेली तरी पण. हं, हं. त्यांना पण शिव्या घालतात. मग असं करता मी तंटामुक्तमध्ये हं. अर्ज केला, हं. की मला लीगली वाटणी पाहिजे. हं, हं. म्हणजे वाद नको आता. हं, हं. वाद करून काय उपयोगच नाही ना त्याचा. बरोबर. मग तंटामुक्तमध्ये मला 4-5 महिने तरी लावला नाही. हं. लगेच नाही हं. मीटिंग हे केला नाही. उद्या बघू, परवा बघू, आज हे आहे ते असं मला ते सांगण्यात आलं. कारण ते सगळं गाव तिकडे एकत्र ना आणि हं. मी एकटी. मला कोण एवढं हे करणार ना. मग आत्ता ह्या गेल्या महिन्यात मी तुम्हाला फोन केला तेव्हा मीटिंग लागली. बरं. मग मीटिंगमध्ये आम्हाला बोलवलं. मी पप्पांना नेलं नाही तिकडे, भावाला पण नेलं नाही. कारण का नाही नेलं सांगते तुम्हाला. फर्स्ट टाईम मी गावात मीटिंग बसवली. गावातले जे पंच होते ना, कारण 2012 साली मीटिंग झाली होती आमची वाटणीची. हं, ती हं. वाटणी काय आहे ती मला दाखवा. हं. ते ह्याच्यासाठी मी बसली होती आणि परत हे गेल्यानंतर त्यांचे कागदपत्र पण त्यांनी जाळलं नाही सगळे. सगळे डॉक्युमेंट जळले. सगळे डॉक्युमेंट जाळलं नाही, काहीच नाही. फक्त मी कंप्लेंट करून मला रेशन कार्ड फक्त तेवढं दिलं त्यांनी आणि मृत्यूचा जो दाखला असतो ना, तो दिला. हं. बाकी सगळं त्यांचं पासबुक, आधार कार्ड सगळं जाळलं नाही. मग मी विचार केला, की म्हणजे ही जी व्यक्ती आहे ना, तुमची आणि माझी एकच व्यक्ती म्हणा. बरोबर. तुम्ही दागिने नाही जाळलात, पैसे नाही जाळलात, वस्तू नाही जाळलात, मग कागदपत्रच का जाळलात? हं. हा मला प्रश्न काढायचा होता मीटिंगमध्ये. खरं आहे. आणि मीटिंगमध्ये बसल्यानंतर अ, असं विचारायचं होतं, तुम्ही मला पण प्रश्न विचारा, मी का नाही आले? हं, हं. तुमच्या दृष्टीने मी चुकीची असू दे, हं. पण मला पण बोलू द्या आता. हं. पण ते धीरच आले नाहीत मीटिंगला आणि पोलीस पाटील म्हणतात गावचे, "तो येत नाहीये, तो बाहेर गेलाय." म्हणजे उडवाउडवीची उत्तरे उडवाउडीची उत्तरं. पोलीस पाटलांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली असं मला जाणवलं. मग पप्पा बोलले, "आपण एवढे आलो लांबून." भाऊ हं. पण बोलला, "तर हे लोकं असे आहेत, तर चल जाऊया आता, नको तू ह्याच्यात पडूस." मग मी हं, गेली हं. परत. परत गेल्यानंतर मला ना राहावी ना, मला काय माहिती नाही, सारखी तिकडची जोड सासरची. हं. कारण काही गोष्टी आहेत ना, अशा आहेत की इथे मला सांगताना पण शहारे येतील तुमच्या अंगात. नवरा मला स्वप्नात यायचा सारखा, "तू चल, तू चल, मी तुला न्यायला आलोय." अच्छा. ते स्वप्नात आल्यानंतर सकाळी मला ताप भरायचा.
मग मी बापरे! चौकशी केली भटजीकडे. हां. भटजी बोलले, "तू एकदा फक्त जा, त्याच्या फोटोला पाया पड, हं, हं. हार घाल." आणि मग ते मी तसं केल्यानंतर मला कमी झालं. ताप येणं, ते हं. स्वप्नात येणं. पण ते सतत बोलायचे, "तू चल." पण हं. मला असं वाटतं, की त्यांना हे सांगायचं होतं, की त्यांचे कागदपत्र जाळलेत, त्याच्या मुलाला आता हे बेदखल करतायत हळू-हळू. हे कदाचित त्यांना सांगायचं होतं असेल म्हणून ते येत होते. म्हणजे हा त्यांचा प्लॅन होता का, की पैसे ठेवायचे, सगळं ठेवायचं, एवढाच राग होता तर सगळंच जाळायचं होतं? सगळंच जाळायचं होतं मग. मग अजून सुद्धा पलंग आहे आमचा आतमध्ये. हं, टीव्हीत तुम्हाला अजून एक सांगते, रिक्षा पण होती. हं. रिक्षा पण ओढून नेली. अच्छा. हां, आमची रिक्षा पण ओढून त्यांनी नेली. त्याचं फक्त परमिट नंतर ते फिरून-फिरून माझ्याकडे आलं, मग ते विकलं मी, कारण ते मग ठेवलंच नाही. आता ही जी प्रॉपर्टी होती सगळं एकत्र होतं. हो. मग आता फक्त त्यांना होतं, की त्यांना हिस्सा नाही द्यायचा आहे. हां, ते बोलत होते हिस्सा द्यायचा नाही, असं बोलत होते. पण अच्छा. कागदोपत्री नाव लागल्यानंतर ते होणारच ना शेवटी. त्यांना मला होणारच. द्यायचं नव्हतं, अथर्वला असं नाही. पण अच्छा. मला त्या घरात स्थान नाही. ही आली नाही ना, मग हां. हिला आता काहीच द्यायचं नाही. पण मी त्यांना बोलायची, की मला देऊ नका, माझ्या मुलाला द्या. कारण हं, मी हं. इतके वर्ष आलीच नाही, तर आत्ता काय येणार ना? मग आता तंटमुक्तमध्ये विषय एवढा वाढत गेला, हं, की नंदा ज्या आहेत ना, आता हं, लग्न झालेत. हं. तर तुम्ही किती बोलावं, ह्याला लिमिट आहे. बरोबर. तंटामुक्तवाले बोलले, की "ह्या दोघी कशाला आल्यात? ह्या मिटवायला आल्या आहेत, की विषय वाढवायला आल्या आहेत?" म्हणजे एवढ्या थराला त्या म्हणजे गेल्या होत्या. खूप बोलत होत्या, "आता तू पडवीतच राहा, हं, म्हणजे तुला घरात हिस्सा नाही मिळणार." मग म्हटलं, "मला हिस्सा नकोय, माझ्या मुलाला पाहिजे आणि नाव तर आहे. आम्ही असं पण येऊन राहू शकतो. पण ते भांडण करून राहण्यात काही अर्थ नाही ना. तुम्ही चांगलं ह्याच्यात राहिलात तर चांगली गोष्ट आहे." किती प्रॉपर्टी असेल 2 म्हणजे? एकर जमीन आहे. बरं. त्याच्यात म्हणजे चौघं जणं आणि आंब्याची झाडं, काजूची झाडं अशी ती प्रॉपर्टी आहे. 2 एकर म्हणजे चौघा जणांसाठी अर्धा-अर्धा एकर. हां, ती काय 20-20 गुंठे असेल ती प्रॉपर्टी. बरं. मग आता त्यांचा विषय काय, की ही हव्यासापोटी आली. तर अच्छा. मला जर हव्यास असता, तर मी कधीच आली असती, तुमच्याकडे राहिली असती, सगळं मी आंबे काढले असते, काजूची झाड. पण मी एवढ्या वर्षात कधी गेलीच नाही. पण आत्ता जी का आली माहिती आहे, माझ्या मुलासाठी. त्याचं उद्या लग्न झालं, त्याची बायको आली, तर ती जाणार कुठे? हं, आज माझा भाऊ बोलतो, "तू माहेरी राहा, घर आहे तिकडे." पण मी माहेरी गेली तर माझा भाऊ बघेल. पण उद्या येणाऱ्या म्हणजे त्याच्या फॅमिलीला कोण बघणार? तो हं. पाहुणाच झाला ना शेवटी तिकडे. हो. मग त्याच्या जे काही घरी असेल ते त्याला मिळू दे, याच्यासाठी मी भांडते. पण आता त्यांचा अर्थ असा आलाय, की मी हव्यासापोटी गेली. पण मी हव्यासापोटी म्हणजे गेलेली नाहीये. फक्त माझ्या मुलाचा काय हक्क असेल प्रामाणिकपणाने तुम्ही द्या, त्याला राहायला द्या. तुम्ही जर त्याचा पाणउतारा करत असाल किंवा त्याला शिव्या घालत असाल, तर ते चुकीचं आहे. कारण जसं तुमचा मुलगा हे तुमचं त्याचा हक्क आहे, तेवढा माझ्या मुलाचा पण आहे. बरोबर. मग ते मान्य नाही करत आणि तंटामुक्तमध्ये त्यांनी माझ्यावरती भरपूर आरोप केले. आरोपांमध्ये म्हणजे हा आरोप सोडला, हां, की तुम्ही तुमच्या पतीच्या हां, धन द्यायला गेले नाहीत. हां, तेवढाच. हां. त्याच्या पलीकडे अजून कोणते आरोप को लावलेत? आणि कुठलाच नाही. त्यांना बोलायला वावच नाहीये काय माझ्याकडे. मी अच्छा, अशी म्हणजे वागलीच त्याच्या नाही ना. नाही, नाही. त्याच्या पलीकडे दुसरा कोणताच आरोप नाहीये? नाहीच, नाहीच. पण आता त्यांनी जे सामान चोरलं ना माझ्या फ्लॅटचं, हं, हं. तंटामुक्तमध्ये त्यांनी उलट घेतला, की हिने कुलूप फोडलं आणि हिनेच चोरलं. पण मुळात तुम्ही सिद्ध करा ना म्हटलं. आणि हं. आमच्याकडे अशी एक ही आहे पद्धत, तुम्ही बाबर शेख ऐकला असेल, हाथीसचे बाबर शेख. नाही. त्यांना म्हणजे आमच्या गावात असतं, खरं असेल तर बाबर शेख शपथ सांग, हं, म्हणजे तू खोटं बोलतेस, खरं आपण बोलतो. तर मी त्यांना पटकन उठली खुर्चीवर हं. आणि मी नंदेला बोलली, "तुम्ही म्हणजे बाबर शेखचं नाव घ्या आणि खरं सांगा मी चोरलंय काय? चोरलं असेल तर हात ठेवा." असे आमच्यात पटकन बोलतात असं. भैरी शपथ, बाबर शेख शपथ. देवाला बाबरशी म्हणजे मानतो आम्ही. अच्छा, बाबरशी म्हणजे काय हे? म्हणजे ते एक मुसलमान आणि हिंदू लोकांचं एक दैव आहे ते देवस्थान. बरं. बाबर शेख हां. कुठे? हाथीसचे. कुठे? हाथीस. हातीस हां, गाव आहे का? हां, हां. हातीस गाव. बरं. तिथे खूप मोठी यात्रा असते हं. आणि ते म्हणजे खरं आहे त्यांचं असं. म्हणजे काय म्हणतात ते देवस्थान कडक आहे एकदम. हं, हं, हं. जर तुम्ही खोटं बोलत असाल तरी तुम्हाला त्रास होणार. हं, हं. पण तुम्ही खरंच बोला असं. म्हणजे अच्छा. मी त्यांना असं बोलली त्या मीटिंगमध्ये उठून, हं, की हं. तुम्ही म्हणजे पीर बाबर शेखचं असं नाव घ्या हातीसचे बाबा. मग तेव्हा त्या गप्प बसल्या दोघी. बरं. काय तुम्ही हात ठेवणार? कारण तुम्हीच खोटं बोलताय. हं, हं. तुम्ही स्वतः माझ्या फ्लॅटमधलं संसार घेऊन गेलात. हं. तर तुम्हाला देव काय माफ करणार आहे का सांगा? ओके. सो मग आत्ता तुम्ही मीटिंगला गेलते हां. 1 महिन्याभरापूर्वी. हो, आत्ता. तर मग तिथे काय झालं? मीटिंगमध्ये त्यांनी असं म्हणजे मला बोलायलाच दिलं नाही. कारण म्हणजे ही 4 नेहमी जे माणसं घडतं मीटिंगमध्ये तेच हां, घडतं. जे पोलिस स्टेशनला घडलं, हं. परत गावात मीटिंग जी झाली ती म्हणजे झालीच नाही. हं, तिकडे हं. पोलीस पाटील बोलले, "तो आला नाही, दीर आला हं. नाही तुमचा, तर तुम्ही आता हे करा, जा घरी."
बरं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा गेल्यानंतर पोलीस स्टेशनला परत गेलं माझं. हं, हं. पोलीस स्टेशनला परत ह्यानं बोलवलं होतं. 2 नंदा आणि दीर. हं. तिकडे माझा मुलगा आला नाही. मुलगा बोलला, की "मला ना आते बडबडते. तू येतोस आणि चाड्या सांगतोस काय आईला जाऊन?" हं, तो म्हणतो, हं. "मी नाही येणार. माझं डोकं दुखायला लागलं ह्या ह्याच्यात. मला घेऊ नकोस तू. ती प्रॉपर्टी मला नाही भेटली तरी पण चालेल." असा मुलगा बोलतो आता. बरं. आणि मग आत्ता करंट स्टेटस काय आहे मग? करंट स्टेटस म्हणजे आता तंटमुक्तमध्ये मीटिंग झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी वकिलांकडे गेले माझ्या. हं. त्यांना ही सगळी हकीकत सांगितली. मग त्यांना लेटर पाठवला नाही, की बाबा लीगली आता वाटणी पाहिजे. हं. जी झाडं काय असतील किंवा जागा घरामध्ये. तर त्यांनी परत लेटर पाठवलं आणि त्याच्यात परत सगळे खोटे आरोप, की ही हव्यासापोटी आली आहे. परत हिला आता म्हणजे जाणून-बुजून त्रास द्यायचा आहे आम्हाला. हव्यासापोटी म्हणजे काय? आता जे सगळ्यांना 4 जणांच्या वाटणीमध्ये जे काही येणार आहे ते लीगलीच. तुम्ही काय लीगली. एक्स्ट्रा मागताय का? नाही, नाही. फक्त जे आमच्या वाटेला आहे तेच मागते हं, आणि जे घर तुम्ही बांधलेत आता ते म्हणतात तुमच्या घरात हिस्सा नाही ना. हं, मग म्हटलं तुम्ही जे घर बांधलेत ते मग मला कुठे विचारलत तुम्ही? हं, माझी कुठे सही घेतलायत? मग हं, माझी जी जागा आहे ती दाखवा. आम्ही हं, बांधू आमच्याकडे पैसे आले की. कारण तुम्ही घरात आता हिस्सा नाही बोलताय ना. हं. असं बोलली मी त्यांना. तर ती म्हणते की सोडला हिस्सा. पण ती अशी गल्ली टाईप आहे पण घराच्या त्यांचं हे बाजूला. पण म्हणणं आहे ना, की तुमच्या मुलाच्या नावावरती करतील ते. आहे मीच केलंय. अच्छा. कागदपत्र वगैरे हे गेल्यानंतर मी सर्व केलं लीगली. हं, पण हं. आम्ही गेल्यानंतर तिकडे ते आम्हाला राहायला देत नाहीत. ओके. तुम्ही म्हणजे ते राहायचं नाही असं का? टोमण्याने बोलणार, शिव्या वगैरे, मुलाला असं टोचून बोलणार. मग तो मुलगा कसा राहील सांगा? अच्छा. मग तो कंटाळतो. आता ह्या पालखीला पण तो गेला नाही. तो हं, म्हणतो, हं. "मम्मी आता मला इच्छाच होत नाही जायची." हं, हं. म्हणजे त्या घरात तो मालक स्वतः असून सुद्धा त्याला असं दुजाभाव देतात त्याला. हं, पण तो हं. पण तुमच्या भावाचाच मुलगा आहे ना. हं, आणि आत्या मी अशा पहिल्यांदाच बघितल्या, हं, की हं. आपल्या सख्ख्या भावाच्याच मुलाला तुम्ही हे करताय, हं. पण विरोध तुमची करताय. सासू चांगली होती. हो. तर मग त्यामध्ये काय बोलल्या नाहीत का? सासू आता नाहीये ना. सासू आता नाहीयेत का? 2012 मध्ये वारले. वारल्या. तर मग आता त्यांनी जे माझ्यावरती आरोप केलेले आहेत ते सर्व खोटे आहेत. हं, मग हं. आता आमच्या वकिलांना मी विचारलं तर आता मी पुढे त्यांच्यावरती बोलले कोर्टात हे करणार, हं, 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 हं. पुढे जाणार. म्हणजे मला लीगली पाहिजे, मला भांडणं नकोयत आता. जे काय असेल ते लीगली. घरामध्ये जो पूर्ण भागामध्ये माझा जो काय असेल भाग तो माझ्या मुलाला मिळावा. मिळालंच एवढंच. पाहिजे. हो. बरोबर आहे. आणि त्याच्या तोपर्यंत मी शांत नाही होणार. म्हणजे मग मी ठरवलंय आता. ओके. जोपर्यंत म्हणजे अर्थातच आहे, ते तुमच्या हक्काचं आहे. हां. ते तुम्हाला मिळालंच हो. पाहिजे. मग ते काहीही असो. काही असू दे. मग एक एक रूम जरी असेल हो. तरी ती तुमच्या हक्काची आहे. जे काही हक्काची असेल. वाटणीत येईल ते. हो. मला ही पण गोष्ट नाही पटली, की तुमच्या मिस्टरांचे डॉक्युमेंट्स जाळून त्यांना साध्य काय करायचं होतं ते नाही कळालं. अजूनपर्यंत नाही कळलं. पण आता हं, मला फोन येतात आहे प्रत्येकाचे, हं, की विनोदने एवढं कर्ज घेतलंय. तर हं, म्हटलं माझ्याकडे काहीच नाही डॉक्युमेंट्स तर मी काय हं, बोलणार आता? हं. बरोबर ना? विनोदनी एवढं कर्ज घेतलंय म्हणजे किती रुपयांचं कर्ज झालं होतं? तेच काही समजतच नाहीये ना. कारण माझ्याकडे कागदपत्र नाही. त्यांच्याकडे एक डायरी होती आणि त्यांना सवय होती लिहून ठेवायची. कोणाला किती घेतले, कोणाला काय आणि येणं किती होतं. ती डायरीच त्यांनी जाळून टाकल्यानी. मग अ, तुम्हाला जे फोन येतात ते काहीतरी अमाउंट सांगत असतील ना, की एवढं अमाउंट कर. सांगत नाही. आता ते मला सोसायटीचा एक फोन आला होता. हं, तर ती मला आधार कार्ड मागते मिस्टरांचं. तर म्हटलं मी नाही देऊ शकत. त्यांनी कागदपत्र जाळले. हं. मग ते म्हणतात तुमचं आधार कार्ड द्या. म्हटलं मी नाही देणार माझं. तुम्ही माझ्यावरती बोजा चढवणार कर्जाचा. मला माहिती असल्याशिवाय मी कसं देणार? नाही पण तुम्हाला हे तरी सांगतील ना, की कशाचं कर्ज आहे, एक कशाबद्दलचं कर्ज? सोसायटीचं कर्ज समजलं. पण अजून मला ते अजून किती एक लाखांचं आहे? ते छोटं आहे कर्ज काहीतरी 22,000 ते बोलले. पण अजून सुद्धा काय-काय थोडं-थोडं आहे. हं. पण पण ते ते किती वर्ष जुनं आहे ते? अ, असेल 2013 साली वगैरे असेल घेतलेलं. 13, हं. 23, 10, 15 वर्ष झाली? हां. 15 वर्ष जुनं कर्ज हो. असेल. 10 वर्ष असेल. हं. आणि इतर काही बाकीचे म्हणजे हां. ते पैसे ते तर पण नव्हते ना, की जे त्यांनी घरासाठी किंवा घरातल्या वस्तूंसाठी किंवा इतर पाहुण्यांना जे दिले ₹7,00,000 ते आले होते. 4,00,000 कुठून आले ते मला अजून कळले नाहीयेत. मग हे कर्ज घेतलेलेच असू शकतात का? ते कर्ज घेतलेलं आहे ते पण मला काही माहिती. पण त्यांना एक सवय होती, की हं. मित्रांना ते पैसे बघून द्यायचे. म्हणजे व्याजी असतात तो हं, हं, व्यवसाय हं, असायचा हं, ना, हं. म्हणजे ह्यांच्याकडनं घेऊन दुसऱ्याला द्यायचे हां, म्हणजे आणि मध्ये हे जामीन. पण हं. त्याने कर्ज नाही फेडलं तर मग ह्यांना फेडावं लागायचं. अच्छा. मग ते पण कर्ज असू शकेल. कारण त्यांनी एका मित्राला 2,00,000 दिले होते आणि तो मित्रच गायब झाला. नाही पण असे समाजामध्ये हे पण चाललंय ना, की बरेच पुरुष असे असतात, की म्हणजे आपल्या घरात पैसा द्यायचा सोडून हे हां, बाहेर एवढे वाटत बसतात, की हां. त्यांना घरचं भानच राहत नाही. भान राहत नाही.
बरोबर. आणि हेच होतं आणि मी त्याच्यावरनं त्यांच्याबरोबर माझी भानगडी व्हायच्या सारख्या घरात, ओके. की तुमचा पैसा जातो कुठे? जर तुम्ही हं. सकाळी 7 वाजता रिक्षावरती जाताय आणि तुम्ही रात्री 12 वाजता घरी येताय, तर तुमची कमाई काहीतरी हवी ना व्यवस्थित. बरोबर आहे. काहीच नाही कमाई. ते मग काय ₹100 पण ते म्हणतात होत नाही. मग तुम्ही जाता कशाला रिक्षावर? मग दिवसभर मग काय करता? जर मग तुम्ही दिवसभर दिवसभरात काय ₹100 जरी येत नसतील, तर मग त्याला अर्थच काय? अर्थच काय? आणि जर माझे वडील जर मला हं, घरात जिन्नस भरतायत, हं, मी टेलरिंग करून बाकीचं हप्त्यावरती जे वस्तू घेते, मग हं. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त ₹20 ची भाजी आणली म्हणजे संसार झाला नाही ना. अगदी खरं आहे. बरोबर ना. दोघांचं समान पाहिजे ना. मग हं. मला असं वाटलं मीच करत जाते आणि नवरा फक्त म्हणजे बसून ऐत खावा नवरा म्हणतात ते तसं झालं होतं. अर्थातच आहे. आपण नुसतं कष्ट करत जातोय आणि हां, हातात काहीच लागत नाहीये. हां, त्यात अशा गोष्टी तर माणूस अ, म्हणजे फिजिकली पण थकतो आणि मेंटली पण थकून हां. जातो. तशीच झाली होती मी आणि मला नंतर मग ह्याचा मायग्रेनचा त्रास झाला. अजून अच्छा. पण होतोय. मला आता हं, पूर्णच्या पाठून अशा शिरा दुखतात, हं, हं. डोकं दुखतं. मला आता एम-आर काढायला सांगितलंय. म्हणजे मला आता आम्ही आजारी तर काहीच नाही, पण मला टेन्शनने आजारी यायला लागले. बरोबर आहे. नाही, हां. माझं तर तुम्हाला सजेशन हेच राहील, प्रॉपर्टी आज ना उद्या मिळेलच. ते हो. कुठं जाणार पण नाही जातच आणि न नाही. ते तुमच्या विदाऊट साइन ते काही करू पण शकणार करू नाहीत. पण किती शकत जरी नाही. इलिगली हो, जरी केलं हो, आणि काही जरी केलं, तर ते कुणी काही करू शकणार नाही. हो. पण मला असं वाटतं, की ह्या सिच्युएशन पर्सनली एकदम रिलॅक्स राहिलं पाहिजे. हं. कारण सिच्युएशन्स बरं. येतात, जातात. जातात. आपण हो. शांततेत राहिलो, तर सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतात. सोडतात. सो मी बरेच बघितलेलं आहे, की नाही का, बऱ्याच महिलांना बरेच त्रास असतात. कारण त्या असतात. सतत विचार करत असतात. हो. कष्टही तेवढं करतात आणि त्याच्या दुप्पट विचारही तेवढे हो, जास्त करतात, हो. हां, की पण अजून अजून मी स्थिर नाहीये. कारण का माहिती माझ्या मुलाला जोपर्यंत मिळत नाहीये त्या हं, घरामध्ये स्थान हं, आणि आमचं देवस्थान एवढं कडक आहे, की माझे मिस्टर आहे ना, तिकडचे हे होते म्हणजे आमचं गिरोबा देव आहे. हं, त्याचे हं. ते गुरु होते. अख्ख्या गावाची राखण ते करायचे. ती नंतर राखण गेली दीराकडे. पण दीराने ती बंद पाडली, काही अच्छा. कारणास्तव. हं, हं. पण त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो काय, की अथर्वला स्वप्न पडतात. राखण दिसते स्वप्नात आणि त्याच्या अचानक इथे 5 गाठी उठल्या. आणि जेव्हा मी चौकशी केली, आमच्या ते पद्धत आहे. चौकशी म्हणजे भटजीकडे जाऊन वगैरे. मग ते बोलले, की राखणीमुळे राखण तुम्ही जी देत नाही ना, ती मुलाला नडते. मग दीर म्हणतो, "तुम्हालाच का नडते? आम्ही तर चांगले आहेत." मग भटजीला मी सांगितलं, तर ते बोलले, "त्याचे वडील गुरव होते." हे दीर खूप मध्ये-मध्ये करतात का? हां, दीर खूप मध्ये-मध्ये करतात. दीर आणि जाव सॉरी. ते खूप मध्ये करतात आणि आता नंदा तर त्याच्यापेक्षा डबल. बापरे! म्हणजे ह्या लग्न जरी झालं असलं तरी म्हणजे ते असं म्हणत नाही, की ही पण आपल्या लहान भावाची बायको आणि मुलगा आहे. हं. तर आपण आता माझी चुकी झाली आहे तुम्ही म्हणताय ठीक आहे, पण माझ्या मागे सुद्धा एक कारण आहे ते मी सांगितलंय तुम्हाला. हो, तुम्ही हो. मला नका चांगलं करू, पण माझ्या मुलात जे काय असेल ते द्या तुम्ही गप्प. एक्झॅक्टली. आता एवढी वर्ष झाली त्यांनी कलमांचं इन्कम ते खातायत. हं. पण त्या आताच्या अर्जात त्यांनी टाकलंय, की कलमाचं इन्कम ती खात होती आणि खाते. अरे बापरे! हे पण म्हणजे खोटंच जे टाकलं. की जे की ते नाहीच आहे, खरं नाहीये. नाहीच आहे. आणि बरं. खरं सांगायचं तर माझे मिस्टर गेल्यानंतर माझ्या वडिलांनी मला साथ दिली. माझ्या छोट्या भावानी साथ दिली. आणि आज मी हे जे टेलरिंग व्यवसाय केला ना, तोच मला पुढे उपयोगी पडला. आज मी कष्ट करून माझ्या मुलाचं शिक्षण करते. अरे वाह! हां. मग मी कोणाची मदत नाही घेतली. हं, हं, आणि कर्जसुद्धा कसलं करून नाही ठेवलं मुलाला, की उद्या माझं काही झालं, तर तो हं. म्हणणार नाही, की माझ्या मम्मीने काय कर्ज करून ठेवलंय. ओके. हे झालं प्रॉपर्टी रिलेटेड. हो. पण आज तुमचे मिस्टर जाऊन किती वर्ष झाले? 8वं वर्ष चालू आहे. 8वं वर्ष हो, चालू आहे. चालू आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेस किती एजचे असाल? म्हणजे 8 वर्ष म्हणजे 38 वर्षाची होती असेल मी तेव्हा. त्यावेळेस 38 ना? हां, जे गेले तेव्हा. ओके. पण मिस्टर गेल्यानंतर हं, तुम्हाला एकटं वाटतं? खूप क वाटतं. त्यानंतर हां, अजून एक सांगायचा मुद्दा, की मला माझ्या मैत्रिणी सजेस्ट करायच्या, म्हणजे "तू आता लग्न कर. तुला हं, एक सोबत पण भेटेल, आर्थिक परिस्थिती हं, सुधारेल." कारण तू टेलरिंग करून किती करणार? हं, त्याला पण पुढे त्रास होणारच ना. मग हं, मला स्थळं यायची आणि स्थळं आल्यानंतर साहजिक आहे आपण भेटतो ना, हं, हं, तसं म्हणजे मी भेटायची. त्या मैत्रिणीला सांगून त्या माणसाला भेटायची. लग्न वगैरे असं म्हणजे ठरवायला गेली ना, की मी आजारीच पडायचे. हं. मला ताप वगैरे यायचा. मग ते नाही ठरायचं माझं लग्न. आत्तापर्यंत असंच झालं. भरपूर स्थळं आली आणि काहीतरी असं कारण होतं आणि ते मोडतं आणि काही पुरुष असे पण आहेत, की लिव्हिंगमध्ये राहूया, हं. पण लग्न नको. मग मला त्याच्यावर विश्वास नव्हता असा. लिव्हिंगमध्ये राहून काय अर्थ? बापरे! म्हणजे हां, अ, म्हणजे त्यांना त्या जबाबदारी पिरियडची नको. जबाबदारी नकोय. जबाबदारी नको माझी. ओके. म्हणजे आता मी विधवा आहे ना, तर हं. फक्त असं म्हणायला हरकत नाही. जी म्हणजे आता ही तरुण आहे तोपर्यंत उपभोग घ्यायचा आणि हिला सोडून द्यायचा असाच विषय ना तो नंतर.
म्हणजे इथे सुद्धा मी बघते ना, जग असं आहे की एकट्या बाईला पण जगायला देत नाहीत. नाही देत. आणि विधवा असल्यामुळे काय झालंय आता, घरी माहेरी गेली, कुठल्या सणाला हे नाही, आम्हाला स्थान नाही. साडी अशी बापरे! चांगली नेसली, दागिने घातले तरी बघणार. नवरा गेलाय आणि ही अशी. म्हणजे ते एक दुःख वेगळं आहे माझं, की मी कोणाला सांगू शकत नाही. तरी पण मी सजणं सवरणं हे ना, म्हणजे काय म्हणतात, स्त्रीला एक वरदान आहे. हं, देवानेच दिलेलं आहे ते. हं. तर ते आम्ही करणारच ना. हो, बांगड्या, टिकली, अर्थातच. केस असं तो शृंगार असतोच आमचा. हो. पण तो थोडा तरी केला तरी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. लग्नात गेल्यानंतर मग म्हणणार की येऊ नको पुढे-पुढे. हं, म्हणजे हात लावू नको त्याला. एरवी तुम्हाला चालते. हं, आता म्हणजे माझे वडील सुद्धा जुन्या ह्याचे पद्धतीचे आहेत. ते पण म्हणतात, "त्या देवाला हात लावू नको. हं, तू टिकली लावू नको, ही म्हणजे जीन्स घालू नको." मग पप्पांना मी एकदाच बोलली, हं, "पप्पा तुम्ही ते जुन्या पद्धतीचं आहे तसं करा ना, म्हणजे मला एका रूममध्ये ठेवा ना साडी नेसून. हं. माझ्या मुलाचं सगळं भागवा, मला हे करा. म्हणजे मी बाहेर पण जाणार नाही. म्हणजे तुम्हाला बरं वाटेल उलट." असं आपलं मी हसत-हसत बोलते पप्पांना. तर पप्पा काही बोलत नाहीत असं. मला पर्सनली वाटतं, मी काही कधी एक्सपिरियन्स नाही हां, केलेलं आहे. पण हां, मी एवढं चांगलं सांगू शकतो, की हं, ह्या गोष्टी ज्या सुवासिनी आहेत, हां. त्याच विधवा स्त्रियांसोबत असं टोमणे मारू शकतात. हो, हो. म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया बोलत असतात, स्त्री जास्त बोलते, पुरुष एवढे बोलत नाहीत. की तू हेच करते, हो. तू तेच करते. म्हणजे हां. स्त्रिया स्त्रियांच्या हां, अपोझिट बोलतात. दुश्मन झालेल्या आहेत हां, ॲक्चुअली. दुश्मन. त्यांना एकमेकींचं पटत नाही. पटत हे नाही. जेन्युइनली म्हणजे मी हो, मुलगा आहे, हो, मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. हो. मला जेवढं मी म्हणजे आता मी तुम्हाला अनुभव एक आहे. किस्सा सांगते. मी क्लास घ्यायची. क्लास घेताना माझ्याकडे एक स्टुडंट आली आणि हं, मला फक्त बोलली, "मॅडम, या ब्लाउजचं माप घ्या." हं, पण मग म्हणते, "लांबूनच घ्या." म्हटलं, "लांबून कसं? आपण टेप वगैरे मोजणार ना त्याला." हं, तर "नाही, लांबूनच बघा आणि सांगा छाती किती आहे, कमर किती आहे?" म्हटलं, "छाती असेल 32, कमर असेल हं, 30 वगैरे." हं, "नाही, नाही, मग अजून हाताचं." म्हटलं, "हातात तरी द्या, तर हं. मी व्यवस्थित हे करेन ना." "नाही, नाही, सॉरी आहे," म्हणतो मॅडम, की हे माझ्या मुलीचं आहे आणि माझी मुलगी प्रेग्नंट आहे." मग मग नंतर माझ्या लक्षात आलं, "अरे हां, मी विधवा आहे. हात नाही हो, लावायचा." हो, हो. तिला 3रा महिना चालू आहे, तर तिच्या ब्लाउजला मी हात नाही लावायचा. म्हटलं असं पण असतं? म्हणजे ते पण मला कळलं. बापरे! तिकडे सुद्धा माझ्या म्हणजे डोळ्यात अश्रू आले. अरे बापरे! एवढं पण असतं? म्हणजे आता मी कुठल्या सणाला जायचं म्हटलं ना, तरी मला अशी भीती वाटते. कोण कधी काय म्हणेल, हात लावू नको. म्हणजे विधवा असणं म्हणजे किती एवढा शाप मोठा आहे गुन्हा असं आहे. वाटतं आम्हाला. शाप आहे बापरे! आम्हाला. कुठल्या जन्माचं पाप आहे फेडतोय तेच कळत नाही. देवाला पण पूजायचं नाही, शृंगार नाही करायचा. शृंगार. तरी पण मी जबरदस्तीने करते. हं, कारण मला नाही पटत असं ते दुःखी चेहरा ठेवून राहायचं. हं, कारण हं. मग म्हणणार काय हिचा दुःखी चेहरा बघून आमचा दिवस खराब जाईल असं पण म्हणणारी लोकं आहेत. मग असं म्हणण्यापेक्षा आपण आता आनंदीतच राहूया, हो. असं मला वाटतं. आणि मी तेच. मी फोटो-बिटो छान काढते. मी आता नाही घाबरत अशी, हं, ठेवते हं, बिंदास. मी स्लीवलेस वगैरे घालायचं ते पण बंद केलं. मग हं, कोणाला पटत नाही ना असं. हं, हं. विधवा आहे, नवरा नाही, म्हणजे तो एक शब्द ना असा टोचल्यासारखा वाटतो. काय एकदम म्हणजे शाप स्त्री वाटतो. अशी आहे ना, की तिला स्वतःचं जगणं खरंच म्हणजे एवढं आहे ना, की पूर्ण घरापासून ते समाजापासून ते सगळ्यांचंच आहे, की तू तू ह्या पद्धतीनंच वाग, तू ह्या हां, पद्धतीनं. मग तिला हां. मग स्वतःचंही वागता येत नाही आणि दुसऱ्याच्या पद्धतीनेही वागता येत नाही. वागता ते येत नाही. खूप म्हणजे डिस्ट्रॅक्शन आहे हे खूप हां. मोठं. आणि असं मरण होतं, की आता हं, इकडे गेलो तरी समाधानाने जाता येत नाही. हं, 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 मनात एक उदासीनता असते, कोण कधी काय म्हणेल? आणि म्हणजे माझ्या स्वतः हं. नात्यातली माणसं सुद्धा एकदम हे करतात, बोलतात पटकन, "तू अशी राहू नकोस, तू अशी सजू नकोस." मग तेव्हा वाईट वाटतं असं बोलतात नाही तेव्हा. हे खरं ॲक्चुअली समाज म्हणजे आपले पाहुणेरावळे आहेत. हां. समाज हा बाहेरचा तुम्हाला ओळखणारा तिसरा हो, मी असेल हो. किंवा जो मी तुमच्या रिलेटिव्ह नाहीये किंवा कुणीच नाहीये. कोणी मी इतर ह्याच्यामध्ये येतो. पण तुमचा खरा समाज तुमच्या चुलत्या ह्याच्यापासून जे तुमच्या आसपास आहेत तोच तुमचा समाज आहे. हो. सगळ्यात जास्त आपण स्ट्रेस कुठून येतो तर आपली आपल्या लोकं काय घरातूनच येतो. घरातूनच येतो. येतो. हो. बाहेरच्या लोकांना तेवढा नाही, वेळच नाहीये तुमच्या वेळच नाही. आयुष्यात डोकावण्याचा नाही, नाही. किंवा तेवढं हे करण्याचा. करण्याचा. आणि म्हणजे सगळ्यात जास्त जर कुणी असेल तर आपलीच लोकं आहेत, जी हो. आपल्याला हे जास्त स्ट्रेसमध्ये ठेवतात. हो. म्हणजे मला ह्याच्यातून एवढंच आता महिलांना चांगलं सांगायचंय, की तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका. काहीतरी अंगात कला चांगलीशी जोपासा. जे हं, म्हणजे आज मी ना टेलरिंगच्या जीवावरती उभी आहे. हो. फॅशन डिझायनिंग टेलरिंग केलं, हं, म्हणून आज मी माझं आणि माझ्या मुलाचं पोट भरते. हं, कोणाकडे मी हात पसरले नाही आतापर्यंत. हं.
आणि ज्या माझ्या गेलेल्या संसारातल्या वस्तू, हं. ज्या मला आवड आहे घरात, म्हणजे फ्रीज, टीव्ही काय असेल ते मी परत घेतलं. परत आणखी आता मला घर बांधायचं आहे. त्या दृष्टीने मी आता जरा चाललंय माझं. छोटंसं का असेना माझ्या मुलासाठी मला घर बांधायचं आहे. संसार टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले ना खूप तुम्ही? केले. असं वाटलं की थांबावं आता, पण नाही, मन नाही माझं थांबत. ते म्हणते, "तू अजून कर, जिवंत आहे तोपर्यंत कर." कदाचित माझा जन्म ह्याच्यासाठीच असेल. फक्त कष्ट, कष्ट कष्ट, आणि कष्ट. कष्ट. आणि मी असं सांगायला गेली तर मग लोकं म्हणतात, "काय प्रदर्शन आहे काय?" असं असं पण म्हणणारी लोकं आहे हां. पण मला प्रदर्शन नाही करायचंय. पण मला जागृत करायचंय काही महिलांना, की बघा, प्रत्येक महिलांना काही ना काही दुःख असतं. कोणाला कमी, कोणाला जास्त. पण स्वामींवर विश्वास ठेवायचा. म्हणजे मला तरी वाटतं, तुम्ही ज्या देवाचं करता त्याच्यावर विश्वास ठेवा. पण नक्कीच. अजूनपर्यंत मला देवाने चांगलं ठेवलंय निरोगी. हं, हं. आणि आता ह्याच्या पुढे मला माझ्या मुलासाठी मला चांगलं राहायचंय बस. नक्कीच, नक्कीच. तर मित्रांनो, तर आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचत असतो. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटत राहूया. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. आणि मला इथे परत एकदा तुमचे आभार मानते मला बोलवलात आणि माझ्याकडनं तुम्हाला ब्लेसिंग, तुम्ही खूप फेमस होणार आहात. अरे, थँक यू सो मच. थँक यू थँक सो यू. मच. येस.